हरि नाम मुखी रंगते, एक तारी करी वाजते, विनविते मी तुला भाववेडी मीरा, गोड नामी तुझ्या रंगते. घरट्यात माझिया आनंदाचा ठेवा, तूच यदुनाथा सदा सुद्यावा. घरट्यात माझिया आनंदाचा ठेवा, तूच यदुनाथा सदा सुद्यावा. इतुकेच मागणे तुझ्या पाशी मी मागते, गोड नामी तुझ्या रंगते. काम क्रोध मत्सर कधी ना पाहिले, लोभ मोह सारे दूर मी सारिले. काम क्रोध मत्सर कधी ना पाहिले, लोभ मोह सारे दूर मी सारिले. हरीच्याच चिंतनी जीवनात मी राहते, गोड नामी तुझ्या रंगते. एक तारी करी वाजते, हरी नाम मुखी रंगते. एक तारी करी वाजते, विनविते मी तुला भाववेडी मीरा, गोड नामी तुझ्या रंगते. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व हि माझा रघुवीरू, सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं
नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। आपण साधारणपणे फेब्रुवारी 2022 4 वर्षापूर्वी आपण मनाचे श्लोक मनाचे बोध समर्थ प्रस्थानत्रयी मधला पहिला ग्रंथ आपण चालू केला. साधारण 6 महिने तो चालला आणि त्याच्यानंतर साधारण 3.5 वर्ष आपण दासबोध अभ्यास करत आहोत. आज दासबोधाचा 19वा दशक आपण चालू करणार आहे. या दशकाचं महत्व जर आपण बघितलं तर दशकाचं नावच समर्थांनी शिकवण असं दिलेलं आहे. आणि समर्थ बाकीच्या सर्व संतांच्या पेक्षा थोडेसे वेगळे ठरतात. याचं कारण समर्थांना प्रवृत्तीपर संत म्हणलं जातं. बाकीचे जवळजवळ सर्व संत हे निवृत्तीपर संत म्हटले जातात. म्हणजे जीवनामध्ये जगत असताना त्या सर्वांनी निवृत्तीवर भर दिलेला आहे. समर्थांनी सुद्धा निवृत्तीवरच भर दिलेला आहे. परंतु या ज्या काळामध्ये समर्थ होते आणि ज्या लोकांना उपदेश करायचा होता त्या सर्व लोकांनी प्रयत्न करावेत. प्रयत्नांती परमेश्वर अशा पद्धतीने जीवनामध्ये एक उत्साह निर्माण करावा. जीवनामध्ये अथक भगीरथ प्रयत्न करावेत आणि आपलं साध्य प्रपंचातलं आणि परमार्थातलं असं साध्य पूर्ण करून जीवनामध्ये कृतकृत्यता आणावी याच उद्देशाने समर्थांनी ही प्रस्थानत्रयी दिलेली आहे. आणि म्हणूनच या दशकाचं ज्यावेळेला नाव जर बघितलं शिकवण, समर्थांनी या दशकामध्ये बऱ्याच अंशी प्रपंचातल्या किंवा जीवनामध्ये जर मला चांगलं माणूस व्हायचं असेल, जीवनामध्ये माझ्या उत्कर्ष करायचा असेल तर माझ्याकडे काहीतरी गुण असले पाहिजेत. मी एका ठराविक पद्धतीने वागलं पाहिजे, विचार केला पाहिजे आणि तरच मला यश मिळेल याचं समर्थांचं मागणं आहे. समर्थांचं म्हणणं आहे. आपण लगेचच समासाला सुरुवात करू म्हणजे मग आपल्याला कळेल की समर्थ कशा पद्धतीने विचार करतात. आणि पहिलाच समास समर्थांनी या ह्याच्यामध्ये दशकामध्ये लिहिताना लेखन क्रिया निरूपण असा केलेला आहे. आता लेखन क्रिया निरूपण या समासाचं जर आपण बघितलं तर समर्थांचा एक उद्देश एकच आहे की आम्हाला प्रत्येक माणसाला जीवनामध्ये लिहायला लागतं. त्यावेळेला तर सिच्युएशन खूपच वेगळी होती. आता सध्याच्या काळामध्ये प्रिंटिंग आहे, लॅपटॉप्स आहेत, कॉम्प्युटर आहे, फोन आहेत, आम्ही डिजिटली टाईप करतो. प्रिंटिंग असल्यामुळे फोटोकॉपी करू शकतो, ग्रंथ करू शकतो, टाईप सेटिंग करू शकतो. या सगळ्या गोष्टी या अलीकडच्या काळातल्या आहेत. पण त्या काळामध्ये लेखन जे होतं ते ग्रंथ किंवा कुठलंही लेखन, पत्रलेखन असेल, ग्रंथलेखन असेल किंवा कुठल्याही पद्धतीने जर कम्युनिकेशन जर करायचं असेल, रिमोट कम्युनिकेशन, तर हातानं लिहिल्याशिवाय हाताने किंवा लेखन क्रिया ही अतिशय महत्वाची होती. आणि कम्युनिकेशनचं ते संवादाचं ते एक मोठं एक मीडियम होतं. आणि म्हणूनच समर्थांनी पहिल्यांदा या शिकवण या दशकामध्ये सांगताना पहिल्यांदा सांगितलं की आपली लेखन क्रिया कशी पाहिजे. जर मला जीवनामध्ये उत्कर्ष करायचा असेल तर प्रथम माझ्या लेखनाकडे सुद्धा मी लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ज्यावेळेला मी सजग असेन,
अखंड सावधानतेने ती करत असेल, वर्तमानामध्ये ती करत असेल, मनापासून जीव ओतून जर ती क्रिया करत असेल, तर ती क्रिया, ते कर्म अतिशय सुरेख होईल, यात काहीही शंका नाही. याच उद्देशाने समर्थांनी या लेखन क्रिया निरूपण या समासाचं लेखन केलेलं आहे. समास पहिला, लेखन क्रिया निरूपण. ब्राह्मणे बाळबोध अक्षर घडसोनी करावे सुंदर, जे देखताची चतुर समाधान पावती श्रीराम. समर्थांनी सांगितलं की अतिशय अक्षर सुरेख असावं, घोटीव असावं, आणि ते बघितल्यानंतर, म्हणजे थोडक्यात एखादं जर पत्र बघितलं, एखादा जर ग्रंथ बघितला, एखाद्याचं लेखन बघितलं, कारण त्यावेळेला बोरून लिहायचे, टाकानं लिहायचे, ती शाई तयार केलेली असायची. त्याच्यानंतर फाउंटन पेन्स आली आणि आता त्याच्यानंतर बॉल पेन्स आली. बॉल पेन्सने लिहिणं फार सोपं आहे, फाउंटन पेननं लिहिणं त्याच्यापेक्षा अवघड आहे, आणि त्याच्यापेक्षा जास्त अवघड हे बोरूनं किंवा टाकानं लिहिणं, आणि ते सुद्धा अक्षर सुंदर असं लिहिणं, हे अतिशय अवघड आहे. आणि म्हणूनच इथं समर्थ पहिल्यांदा सांगतात की ब्राह्मणे बाळबोध अक्षर घडसूनी करावे सुंदर, जे देखताची चतुर समाधान पावती. समर्थ म्हणतात की ते ग्रंथ किंवा ते लिखाण पाहिल्यानंतरच समाधान पाहावं. आणि अतिशय त्यांचं म्हणणं बरोबरच आहे की ज्यावेळेला आपण एखादं पत्र, आता या पूर्वीच्या काळामध्ये त्यावेळेला कम्युनिकेशनची साधनं नव्हती, म्हणजे फोन नव्हते, त्यावेळेला जर आम्हाला जर एखाद्या व्यक्तीला, आमच्या नातेवाईकांना जर कम्युनिकेट करायचं असेल तर पत्राशिवाय पर्याय नव्हता. आणि त्यावेळेला पोस्टकार्ड असेल, इंग्लंड असेल, मला अजूनही आठवतंय की त्यावेळेला आजोबा आजी हे सगळे पत्र लिहायचे, आणि पत्र आल्यानंतरच कळायचं की हे कुणाचं पत्र आहे. नुसत्या अक्षरावरून कळायचं की हे कुणाचं पत्र आहे. आणि प्रत्येकाचं अक्षर म्हणजे त्याची एक पर्सनॅलिटी होती. कारण काही जणांचं अक्षर बारीक असायचं, काही जणांचं अक्षर मोठं असायचं, काही जणांचं अक्षर गिजमीड असायचं. आणि म्हणून समर्थांनी या एका क्रियेवर, लिखाण क्रियेवर समर्थांनी समाज लिहिलेला आहे, आणि किती बारकाईने त्याचा विचार केलेला आहे, आणि प्रपंचामध्ये त्याचा कसा उपयोग होतो. कारण शेवटी पर्सनॅलिटी किंवा माझं ॲटिट्यूड किंवा माइंडसेट किंवा स्वभाव यानुसारच मी सर्व कर्म करतो. जर ज्या पद्धतीने जर मी एखादं लिखाण करत असेल, त्याच पद्धतीने मी तसाच विचार करून तितक्याच नीटनेटकेप्रमाणे स्वयंपाक करेन, तितक्याच मन लावून, तितक्याच व्यवस्थितपणानं मी झाडू पोछा सुद्धा करेन, तितक्याच मन लावून व्यवस्थितपणानं अखंड सावधानतेने मी कंपनीमध्ये जाईन, कंपनीतलं काम करेल, किंवा त्याच पद्धतीने मी धंदा करेन, किंवा त्याच अतिशय डिलिजंटली मी माझी शेती करेन, किंवा नव्हे त्याच पद्धतीने मी अतिशय व्यवस्थितपणानं माझं स्वतःचं उपासना करेन. म्हणून प्रपंच आणि परमार्थ या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत, आणि म्हणून दोघांचे एकमेकावर असलेलं जे संबंध जे एकच आहेत. आणि म्हणून इथे समर्थांनी आधी प्रपंच करावा नेटका, या जसं सांगितलं तसं अक्षर कसं असावं, लेखन क्रिया कशी असावी, हे सुद्धा याच्यामध्ये सांगितलं. अतिशय सोपं आहे, फार आपल्याला एक्सप्लेनेशन या समासाचं द्यायचं कारण नाही, पण फक्त एवढंच मी तुम्हाला म्हणेन की किती बारकाईने समर्थांनी विचार केलेला आहे की काय करावं आणि काय करू नये. डू डोंट्स. वाटोळे सरळे मोकळे, ओतले मसीचे काळे, कुळकुळीत वळी चालेल्या ढाळे, मुक्तमाळा जैशा श्रीराम. अतिशय मोठं अक्षर वाटोळ असावं, गोलदार अक्षर असावं, छान काळा अक्षर पांढऱ्या ज्यावेळेला कागदावर लिहिलं असेल, पूर्वी हे पण होते, ताम्रपत्र असायची आणि त्याच्यावर ते लिहिलेलं असायचं, त्यामुळे ते बघितल्यानंतर एक छान मोठं वाटोळं सरळ मोकळं काळ्या अक्षरात लिहिलेलं, शाईने लिहिलेलं अक्षर चांगलं असावं, जसं काही मुक्तमाळा असाव्यात असं समर्थ वर्णन करतात. अक्षर मात्र तितुके नीट, समस्त पैसे काने नीट, आडव्या मात्रा त्याही नीट, अर्कुली वेलांट्या श्रीराम. समर्थ म्हणतात की अक्षर नुसतं चांगलं असं नव्हे, पण काना मात्रा व्यवस्थित असावा, वेलांट्या व्यवस्थित असाव्यात, रफार व्यवस्थित असाव्यात, म्हणजे थोडक्यात ते ग्रॅमॅटिकली अतिशय व्यवस्थित अक्षर काढून ते लिखाण आमचं ते जे असेल ते व्यवस्थित असावं असं समर्थांचं सांगणं आहे. पहिले अक्षर जे काढिले, ग्रंथ संपेता पाहत गेले, एका टाक्याची लिहिले ऐसे वाटे श्रीराम.
समर्थ म्हणतात की जसं पहिलं अक्षर असेल तसंच शेवटपर्यंत त्याच पद्धतीचं तसंच अक्षर असावं. आता आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आम्ही सुद्धा परीक्षा लिहिलेली आहे, परीक्षेत सुद्धा हेच सांगितलं जातं की जसं सुरुवातीला अक्षर असेल, पहिल्या पेजवर जसं अक्षर असेल तसंच शेवटच्या पेजवर अक्षर असलं पाहिजे. कारण त्या लिहिण्याच्या भरात आमचं अक्षर हळूहळू हळूहळू हळू कमी प्रतीचं होत जातं आणि शेवटी पेपर वाचावा किंवा वाचू नये इथपर्यंत अशा पद्धतीचं अक्षर येतं. म्हणून समर्थ म्हणतात की पहिला शब्द, पहिलं अक्षर ते शेवटचं अक्षर इथपर्यंत क्वालिटी, लिखाणाची क्वालिटी एक्झॅक्टली सेम असावी. जसं काही एकाच टाकानं लिहिले, कारण टाक म्हणजे इथे आपण जर बघितलं तर बॉल पॉइंट आपल्याला सारखं चेंज करायला लागत नाही, फाउंटन पेन सुद्धा चेंज करायला लागलं, पण फाउंटन पेनचं जर नीफ जर तुटलं तर आपल्याला दुसरं फाउंटन पेन घ्यायला लागतं. तिथं तर बोरून टाकानं लिहिलं असायचं, त्यामुळे टाक दरवेळेला टोकीदार करणं आवश्यक असायचं. त्यामुळं टाक बऱ्याच वेळेला बदलायला लागायचे. आणि जर बदलत असतील तर त्याच्या त्या जे विड्थ आहे, ती विड्थ जर बदलली तर अक्षर वेगळे येणार, यात काही शंका नाही. म्हणून समर्थ म्हणतात की एका टाकाची लिहिले ऐसे वाटे श्रीराम. अक्षराचे काळेपण, टाकाचे ठोसरपण, तैसेची वळण वाकाण सारखेची श्रीराम. कधी काही बऱ्याच लोकांचं जर बघितलं तर, आपण जर अक्षर जर बघितलं, लिखाण जर बघितलं तर काही ओळीच्या वरती लिहितात, काही ओळीच्या खालती लिहितात. म्हणजे प्रत्येकाची एक स्टाईल आहे लिहिण्याची, त्याचं वळण, काही स्लॅन्टिंग अक्षर असतात, काही स्लॅन्टिंग लिहितात. पण समर्थांचं म्हणणं असं आहे की जे काही असेल ते अतिशय तैसेच वळण वाकाण सारखेची श्रीराम. सारखा असावं का, नाही तर कधीतरी राईट साईडला स्लॅन्टिंग अक्षर आणि दुसऱ्याच ओळीमध्ये राईट साईडला स्लॅन्टिंग अक्षर, याच्यातनं ते चांगलं दिसणार नाही असं समर्थ म्हणतात. ओळीस ओळी लागेना, अर्कुली मात्रा भेदीना, खालीले ओळीस स्पर्शेना अथवा लंबाकार असेल. दोन ओळीमध्ये पॅरलल जर लाईन्स असतात त्या बरोबर पॅरलल असाव्यात, वरती खाली नसाव्यात. ओळींना अक्षर जर एका ठिकाणी जर लिहिलं असेल तर ते ओळीवरच लिहावं, लंबाकार अक्षर असावं. या अशा अनेक गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी इथं समर्थ सांगतात. पाने शिशाने रेखाटावे, त्यावरी नेमकेचे लिहावे, दुरी जवळ न व्हावे व अंतर ओळींचे श्रीराम. ओळी पॅरलली नसतात, एकत्र एकमेकांच्या जवळ जाऊ नयेत. कोठे शोधासी अडेना, चुकी पाहता सापडेना, गरज केली हे घडेना, लेखकापासून श्रीराम. समर्थ म्हणतात की अतिशय व्यवस्थितपणानं जर आम्ही जर लिहिलं तर कुठलीही चूक लिखाणामध्ये सापडता कामा नये. हे प्रत्येकाने पाहायचं आहे, म्हणजे प्रत्येकाने, म्हणजे फक्त लेखकानेच पाहायचं असं नाही, कारण प्रत्येकाला आमच्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी लिहायची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे ते लिहिताना आम्ही सगळं व्यवस्थित, आता सुद्धा ह्याच फक्त टाक आणि बोरू जर सोडला तर आता सुद्धा आम्ही याच पद्धतीने, अगदी जरी आम्ही फोनवर टाईप केलं तरी सुद्धा, लॅपटॉपवर टाईप केलं तरी सुद्धा, डिजिटल टाईप जरी केलं तरी सुद्धा आम्ही ते व्यवस्थित त्या पद्धतीने लिहावं आणि ग्रॅमॅटिकली करावं. आता खूप आपल्याला डिक्शनरी आलेली आहे, ग्रॅमॅटिकली करेक्शन आपल्याला रन टाईम करता येते. आता त्यावर खूपच सोय झालेली आहे, पण पूर्वी तसं नव्हतं. ज्याचे वय आहे नूतन त्याने लिहावे जपोन, जनासी पडे मोहन ऐसे करावे श्रीराम. समर्थ म्हणतात की सुरुवातीला काळामध्ये, म्हणजे पहिली दुसरीमध्ये की लहान असताना अतिशय काळजीपूर्वक घ्यावं, कारण तशी ज्यावेळेला एकदा वळण लागलेली असते, ज्या पद्धतीने माझं अक्षराचं वळण असतं ते शेवटपर्यंत राहतं. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय जपून घ्यावं. म्हणजे आपलं, आम्ही ज्याला शाळेमध्ये लहान होतो त्यावेळेला सुंदर हस्ताक्षर स्पर्धा असायच्या, वक्तृत्व स्पर्धा असायच्या, पण सुंदर हस्ताक्षर स्पर्धा असं सुद्धा असायच्या. आणि मग त्याच्यातून एक आम्हाला पॅरेग्राफ लिहायला सांगायचा आणि त्या पॅरेग्राफ कसा लिहिलेला आहे, कशा पद्धतीने लिहिलेला आहे, त्याच्याप्रमाणे सुंदर हस्ताक्षराचे मार्क्स मिळायचे, जे नंबर्स काढायचे. बहु बारीक तरुणपणी, कामा नये म्हातारपणी, मध्यस्थ लिहिल्याची करणी केली पाहिजे श्रीराम. बहुते स्थळ सोडून द्यावे, मध्येची चमचमीत लिहावे, कागद झडतची झडावे, नलगेची अक्षर श्रीराम. समर्थ म्हणतात की गिजबिडपणा नको. अक्षर किंवा एखादा शब्द असेल त्याच्या आजूबाजूला थोडीशी जागा सोडावी, 2 शब्दांमध्ये जागा असावी, त्या पद्धतीने लिहावं. अशा पद्धतीने लिहावं की कागद झाडला तरी सुद्धा शाई पडू नये. तुम्ही त्याला शाई वाळायला लागायची, नुसती लगेच लिहून तुम्ही इकडे एकावर एक कागद ठेवू शकत नव्हता. त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आमचं लिखाण व्हावं असं समर्थांचं म्हणणं आहे. ऐसा ग्रंथ जपोनी लिहावा, प्राणी मात्रास उपजे हेवा, ऐसा पुरुष तो पहावा, म्हणती लोक सदा. समर्थ म्हणतात की अशा पद्धतीने ग्रंथलेखन करावं की जणू काही लोकांना हेवा वाटला पाहिजे की अरे या माणसाचं, या लेखकाचं किती छान अक्षर आहे. कारण
सुंदर अक्षर असणं म्हणजेच सुंदर स्वभाव असणं, सुंदर अक्षर असणं म्हणजे सुंदर गुण असणं, आणि सुंदर गुण असणं म्हणजेच आयुष्यामध्ये तो स्वतः पुरुष किंवा स्त्री असेल तो प्रपंचामध्ये बाकीची कर्म सुद्धा त्याच पद्धतीने करेल, यात कुठलीही शंका त्यावेळेलाही नव्हती आणि आताही नाही. कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. यशस्वी होण्यासाठी अतिशय बारकाईने सगळ्या गोष्टी आम्हाला करायला लागतात. त्याच्यात लिखाण हे पहिलं येतं. म्हणून समर्थांनी या समासामध्ये याच्यावर खूप वर्णन केलेलं आहे. काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी, चटक लावून सोडावी काही एकच राम. आजचे जे समास आहेत ते प्रयत्नवादावर आहेत. म्हणून समर्थ नेहमी म्हणतात की आळस कधीही करू नये. नेहमी बऱ्याच वेळेला असं म्हणलं जातं की आम्ही लकी नाही आहेत, आम्ही अनलकी आहोत, भाग्यशाली आम्ही नाही आहोत. भाग्यशाली म्हणजे लकी. किंवा इथे समर्थांनी शब्द वापरलाय करंट लक्षण, पुढच्या समासामध्ये येणार आहे. करंट लक्षण म्हणजे जे अनलकी स्वतःला म्हणतात, जे व्हिक्टिम मेंटॅलिटी जे म्हणतात की अरे नाही बाबा मला काही होतच नाहीये, माझ्याच्यानं काही होत नाही, मला इतके प्रॉब्लेम्स आहेत, मी किती प्रयत्न केला तरी मला त्यात यश मिळत नाही, अशी जी रडणारी माणसं आहेत त्या माणसांसाठी हे अतिशय सुरेख समास आहेत. कारण समर्थांचा सगळा भर हा प्रयत्नवादावर आहे. आणि जो जास्त प्रयत्न करतो तोच यशस्वी होतो, तोच भाग्यवान असतो, असं समर्थांचं म्हणणं आहे. स्वामी विवेकानंद हेच सांगितलं की यू आर द मास्टर ऑफ युअर ओन डेस्टिनी. आम्हीच आमच्या जीवनाचं शिल्पकार. नंतर मामांनी तेच सांगितलं. या सगळ्या संतांनी एकच सांगितलेलं आहे की आम्ही कष्ट करणं आवश्यक आहे. काया बहुत कष्ट व्हावी, आळस सोडून आम्ही भरपूर कष्ट करावेत. कष्ट करावेत म्हणजे गाढवी कष्ट नव्हेत. म्हणजे वर्क हार्ड आणि वर्क स्मार्ट, याच्यामध्ये स्मार्ट वर्क सध्याच्या कॉर्पोरेटमध्ये सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आणि समर्थांचं सुद्धा म्हणणं आहे की उत्कट कीर्ती उरवावी, म्हणजे आम्ही अशा पद्धतीने कार्य करावं, अशा पद्धतीने कष्ट करावेत, अशा पद्धतीने आम्ही आमचं जीवन घडवावं. आणि भगवंतांनी एक्झॅक्टली तेच सांगितलं गीतेमध्ये की उद्धरेत आत्मना आत्मानम. भगवंतांनी सांगितलं की स्वतःच स्वतःचा उद्धार कर, दुसरा कुणीही उद्धार करू शकत नाही. तर त्याच्या इंग्लिशच्या भाषेमध्ये ते सांगतात की यू कॅन टेक हॉर्स टू द वॉटर बट यू कॅनॉट मेक हिम ड्रिंक. म्हणजे याचाच अर्थ आहे की कष्ट करणं, डिसिप्लिन करणं, स्वतःचा उद्धार स्वतः करून घेणं, आळस कमी करणं, स्वतःचीच कीर्ती वाढवणं, हे प्रत्येकाने आपापलं केलं तर आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार म्हणजेच आपणच कीर्तिवंत होऊ शकतो, असं एक समर्थ म्हणतात. चटक लावून सोडावी काही एकच राम. समर्थ म्हणतात की अशा पद्धतीने आम्ही आमचं जीवन घडवावं की लोकांना वाटावं की अरे हा कोणतरी आहे किंवा ही कोणतरी आहे, हिने काहीतरी केलेलं आहे या समाजामध्ये, या जन्मामध्ये, आयुष्यामध्ये, किंवा नुसताच आला खाल्ला आणि मेला अशा पद्धतीचं आयुष्य कधीही असू नये, असं समर्थांचं म्हणणं आहे. घट्ट कागद आणावे, जपोन नेमस्त खळावे, लिहिण्याचे सामे असावे नाना परिश्रम. तर इथून पुढे लेखन सामुग्री कशी असावी ते सांगतात की घट्ट कागद आणावेत, नंतर ते त्याच्यातून त्याचं व्यवस्थित त्याचं खळण करावं. कारण ते पूर्वी वह्या नव्हत्या, इंडिव्हिज्युअल कागद असायची, त्यामुळं त्या पद्धतीने त्याचं व्यवस्थित कागद आणून त्याच्यावर त्याचं हे करून हा एक मोठा एक सोपस्कार असायचा. सूर्या कातऱ्या जागा इथं, खळी घोंटाळे तागा इथं, नाना सुरंग मिश्रित जाणवणी घ्यावे श्रीराम. कारण ते कागद कापायला कात्री पाहिजे, सुऱ्या पाहिजेत, त्याच्यात ते लावायला खळ पाहिजे, म्हणजे थोडक्यात ते सगळ्यांना एकत्र करायचे असतील कागद तर, म्हणजे अशा पद्धतीची अनेक सामुग्री, लेखन सामुग्री तिथं त्यावेळेला लागत होती. ती व्यवस्थित करावी, त्याचं व्यवस्थित म्हणजे खळ आधी लिहायला घेतलंय आणि लिहिल्यानंतर एकदम लक्षात आलं की अरे खळच नाही आणि ती खळ व्यवस्थित केलंय, असं असू नये. किंवा आम्ही कागद तयार लिहायला सुरू केलं आणि बाकीची कागद अजून तयार केलेली नाहीत, असंही नसावं. म्हणजे या सगळ्या गोष्टी आधी तयार कराव्यात. आता सध्या परीक्षेचे सीझन आहेत, आपण सुद्धा आपल्या मुलांना, नातवंडांना सांगतो की परीक्षेला जाताना कशी तयारी करावी, किती पेनं घ्यावीत. म्हणजे आम्हाला आमच्या शाळेमध्ये असताना एवढं सांगितलं जायचं की कधीही एक पेन, नेहमी 2 पेनं घेऊन जावीत, 3 पेनं घेऊन जावीत, किंवा एखादा पेन जर खराब झालं तर आम्ही लगेच दुसरं पेन आम्ही घेऊ शकतो. किंवा अशा अनेक गोष्टी आहेत त्या आपल्याला आता वेळेअभावी पण दे आर व्हेरी कॉमन सेन्सिकल थिंग. आणि या सगळ्या इतक्या बारकाईने ज्यावेळेला विचार करतो त्याला समर्थ म्हणतात की तुमचं आयुष्य सुद्धा त्यावेळेला होतं. नाना देसीचे भरू आणावे, घटी बारीक सरळ घ्यावे, नाना रंगाचे आणावे, नाना जिनसी श्रीराम. वेगवेगळ्या ठिकाणावर बोरू आणावेत, म्हणजे स्टाक आणावेत, त्याची व्यवस्थित त्याचं टोक करावं,
नाना रंगाचे आणावेत, म्हणजे रंग वेगवेगळे, म्हणजे शाई वेगवेगळ्या प्रकारची असावी, नाना जिनसी टाक तोडणी, नाना प्रकारे रेखाटणी, विचित्र विचित्र करणी, सिसे लोळ्या असे दाम, हिंगुळ संग्रही असावे, वळले आळते पाहोनी घ्यावे, सोपे भिजवणी वाळवावे, संग्रह मसीचे श्रीराम. पूर्वी शाई स्वतः करायला लागायची आणि मग ती शाई करण्यासाठी ती कापडं म्हणजे थोडक्यात चिंधी असायच्या, त्या चिंधीमध्ये ती शाई शाईमध्ये ती चिंधी उडवायची, ती वाळवत ठेवायची, म्हणजे मग पुढच्या वेळेला जर आपल्याला जर शाई पाहिजे असेल, कारण संग्रह करणं म्हणजे ठेवणं होतं, ते जर वाळवलेला जे चिंधी असेल किंवा कापूस असेल त्याच्यामध्ये पाणी घातलं की लगेच शाई तयार व्हायची. म्हणून हे सगळं आम्ही आधी करून ठेवावं, त्याच्या पद्धतीने सगळं ते मांडणी करून ठेवावी आणि मगच लिहायला घ्यावं. तकटी इतिश्रया कराव्या, बंदरी फळ्या घोटाव्या, नाना चित्री चिताराव्या, उंच चित्रे श्रीराम. लेखनामध्ये चित्र पण येतात, म्हणजे ग्रंथामध्ये वेगवेगळी चित्र असायची. पूर्वीची चित्र हाताने काढली जायची आणि त्यामुळे कशा पद्धतीची चित्र काढलेली असायची हे सुद्धा इथं समर्थ सांगतात. नाना गोप नाना बासने, मेण कापडे सिंदूर वणे, पेट्या कुलपे जपणे, पुस्तका कारणे श्रीराम. समर्थ म्हणतात की त्यावेळेला पुस्तकं म्हणजे ग्रंथ हे कापडामध्ये बांधून ठेवलेले असायचे. बासनात बांधणे म्हणतात ना, पूर्वीचे मोठे ग्रंथ बासनात बांधलेले असायचे. त्याचे वेगवेगळे कापडं मिळायची, त्या कापडामध्ये व्यवस्थित बांधायचे आणि ते कपाटामध्ये न ठेवता ते एका पेटीमध्ये ठेवायचे. म्हणून पेट्या कुलपे जपणे, पुस्तका कारण्याचा, म्हणजे त्याला कुलूप लावलेलं असायचं, कारण ते संपदाच आहे, ग्रंथ संपदा म्हणली जाते, त्यामुळे त्याला कुलूप लावलेली असायची. म्हणजे अशा पद्धतीने पुस्तकं लिहावं, ग्रंथ लिहावं, इतकं छान समर्थांनी इथे सांगितलेलं आहे. किती समर्थांनी बारीक विचार केलेला आहे जीवनाचा आणि अतिशय आपल्या एकंदरीत आयुष्याचा, की ज्या पद्धतीने आता याच्यामध्ये कुठेही परमार्थ येत नाही. पण जर बघितलं तर समर्थांचं एकच म्हणणं आहे की जो माणूस व्यवहारामध्ये व्यवस्थित आहे, डिसिप्लिन्ड आहे, यश मिळवलेला आहे, कारण तोच माणूस यश मिळू शकतो. व्यवहारामध्ये जर यश मिळालं असेल तर परमार्थामध्ये यश मिळणं अतिशय सोपं आहे. आणि जो आपल्या प्रपंचामध्ये घडा आहे, प्रपंचामध्ये चलता आहे असा ॲटिट्यूड आहे, आळशी आहे, तो माणूस कधीही परमार्थामध्ये सुद्धा यशस्वी होऊ शकत नाही. हे काळ्या दगडावरची रेघ आहे असं समर्थांचं म्हणणं आहे आणि ते अगदी बरोबर आहे. आपल्याला सुद्धा ते कळेल, कारण एकच मन आहे आमचं, एकच मन घेऊन, कारण आमचा एकच स्वभाव आहे, त्या स्वभावाने आम्ही प्रपंच करतो आणि त्याच स्वभावाने, त्याच माइंडसेटनी, त्याच ऍटिट्यूडनी आम्ही परमार्थ करतो. त्यामुळे जर आमचा प्रपंच जर चलता आहे ऍटिट्यूडने असेल तर आमचा परमार्थ सुद्धा तसाच असणार, यात कुठलीही शंका नाही. आता कशा पद्धतीने वागावं माणसांनी ते पण समर्थांनी ते सांगितलंय. समाज दुसरा, विवरण निरूपण. श्रीराम समर्थ, मागा बोलिले लेखन भेद, आता ऐका अर्थभेद, नाना प्रकारीचे संवाद समजून घ्यावे श्रीराम. म्हणजे आता समर्थ म्हणतात की आता कसा अभ्यास करावा, कसं विचार करावा, कसं निरूपण करावं, कसं विवरण करावं, म्हणजे कसा त्या ग्रंथाचा अर्थ लावावा. म्हणजे लिखाण झालं, आता मी वाचन करतो, आता ते जर सुद्धा वाचन करत असेल तर समर्थ म्हणतात की त्याचा अर्थ कसा करावा. तो जो लेखनाचं जे कार्य आहे की लेखन कशासाठी केलेलं आहे, तर मला काहीतरी त्यातून सांगायचं आहे, लेखकाला काहीतरी सांगायचं आहे. दासबोधामध्ये सुद्धा समर्थांना काय सांगायचं आहे, समर्थ म्हणतात की दासबोध हे नुसतं लेखन नाही, दासबोधाचा प्रत्येक शब्द मी स्वतः आहे. म्हणजे काय, तर समर्थांचं म्हणणं असं आहे की त्या प्रत्येक शब्दामधून समर्थ स्वतः डोकावत आहे. आणि डोकावतात म्हणजे काय, तर प्रत्येक शब्दामधून समर्थ म्हणतायत की नुसता शब्द घेऊ नका, त्याच्यातून जो अर्थ घ्याल तो अर्थ समर्थांचा बोध आहे. इतकं त्याच्या पाठीमागं अर्थ आहे. म्हणजे नुसते आम्ही दासबोध वाचत नाही, नुसते आम्ही दासबोधाचे शब्द वाचत नाही, तर आम्ही काय करतो, तर समर्थांना डायरेक्ट समर्थ आम्हाला आमच्या हृदयामध्ये ज्यावेळेला आम्ही विचार करतो त्यावेळेला आमच्या बुद्धीमध्ये त्या अर्थाचं जे संवाद आहे, जो अर्थाचा जो अर्थ आहे तो आमच्या बुद्धीमध्ये घालण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून संवाद हा दोघांमध्ये असतो. ज्यावेळेला दोघं, एक लिहिणारा असतो आणि एक वाचणारा असतो. आणि जणू ज्यावेळेला आम्ही दासबोध वाचतो त्यावेळेला आमचा आणि समर्थांचा संवाद आहे.
म्हणून नाना प्रकारीचे संवाद समजून घ्यावे श्रीराम. समर्थ म्हणतात की नुसतं दासबोध वाचणं महत्वाचं नाही, दासबोध पारायण करणं महत्वाचं नाही, पण तो अर्थ की मी काय लिहिलेला आहे, त्या शब्दांचा काय अर्थ आहे तो मी समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून इथं सांगतात की शब्दभेद अर्थभेद, मुद्राभेद प्रबंधभेद, नाना शब्दाचे शब्दभेद जाणून पहावे श्रीराम. जाणणं महत्वाचं आहे, समजणं महत्वाचं आहे, म्हणजे नुसतं वाचणं महत्वाचं नाही. कशासाठी लिहिलंय, काय लिहिलंय, त्या अर्थातून एक समरी काय समर्थांना सांगायचं आहे. नुसते म्हणून मागच्या वेळेला पण आपण ज्याला बघतो की आपण नुसत्या शब्दाचे अर्थ पाहण्याच्या ऐवजी, कारण शब्दाला नुसता कॉन्टेक्स्ट पण असतो, तो शब्द कसा वापरलेला आहे, आणि मराठी भाषा तर खूपच प्रगल्भ असल्यामुळे त्याचा कॉन्टेक्स्ट काय आहे, कशा पद्धतीने ती वापरलेला आहे, कुठल्या अर्थाने तिथं त्या परिच्छेदामध्ये त्या समासामध्ये आलेलं आहे ते पाहणं अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित समजून घ्यावं, जाणून घ्यावं, ते जाणण्याचा समजण्याचा प्रयत्न करावा. नाना आशंका प्रत्योत्तरे, नाना प्रचित साक्षात्कारे, जेणेकरिता जगदांतरे चमत्कार श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की ऍक्च्युअली स्पीकिंग जर प्रत्येक शास्त्र जर आम्ही बघितलं तर तिथे एक शंका आणि उत्तर म्हणजे संवाद आहे, क्वेश्चन आन्सर सेशन आहे, सत्संग आहे. गीता घ्या, दासबोध घ्या, प्रत्येक ठिकाणी काहीतरी शंका निर्माण झालेली आहे आणि त्या शंकेचं उत्तर त्या समर्थांनी दिलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक श्रोत्याचं, प्रत्येक वाचकाची प्रत्येक शंका दूर व्हाव्यात हे समर्थांचं म्हणणं आहे की कधीही आमच्या मनामध्ये डाऊट्स असता कामा नये. आणि म्हणून तिथल्या तिथं डाऊट्स क्लिअर केलेले अतिशय चांगले असतात, कारण मध्ये डाऊट्स राहिले की माणूस प्रत्येक आपल्या मनामध्ये ते ठेवत राहतो. आणि म्हणून कधीही आशंका ठेवून, आणि कुठलाही क्वेश्चन, देयर इज नो क्वेश्चन ऍज अ स्टुपिड क्वेश्चन ऑर एनी क्वेश्चन इज सिली क्वेश्चन. आणि म्हणून प्रत्येक शंका, प्रत्येक प्रश्न आपला समजण्याचा म्हणजे शंकाला उत्तर घेण्याचा प्रयत्न करावा. कशासाठी? की ज्याला त्यातनं काहीतरी मिळवायचं आहे, ज्याला काहीतरी, कारण ऑब्जेक्टिव्ह काय आहे की मला साक्षात्कार, मला अनुभव, मला प्रचिती आली पाहिजे. कशाची प्रचिती? की जे दासबोधामध्ये लिहिलेलं आहे त्या शब्दांची प्रचिती मला आली पाहिजे. आणि शब्द म्हणजे काय आहेत? तर दासबोधाचं प्रचिती येणं म्हणजेच आत्मसाक्षात्कार होणं, म्हणजेच त्या आत्मारामाचा साक्षात्कार, म्हणजे मला जाणवणं, मला समजणं की आत्माराम कोण आहे, कसा आहे, तो कुठे आहे, तो कशा पद्धतीने काम करतो, याची प्रचिती येणं म्हणजेच दासबोधाची प्रचिती येणं. जेणेकरिता जगदंतरे चमत्कार श्रीराम. नाना पूर्वपक्ष सिद्धांत प्रत्यय पहावा नेमस्त, अनुमानाचे व्यस्त व्यस्त स्वस्त व्यस्त बोरोची नाही श्रीराम. समर्थ म्हणतात की प्रत्येक शास्त्राची पद्धत आहे. इथे सुद्धा दासबोधामध्ये सुद्धा किंवा शास्त्रामध्ये पूर्वपक्ष असतो, म्हणजे पहिला एक प्रश्न विचारला जातो आणि त्याच्यानंतर मग उत्तर दिलं जातं, तो सिद्धांत असतो. तो व्यवस्थित पाहावा, म्हणजे पूर्वपक्षाचं म्हणणं काय आहे ते पाहावं, म्हणजे प्रश्न कुठला आहे ते पाहावं, नंतर त्याच्या असलेलं उत्तर म्हणजे सिद्धांत काय आहे ते पाहावं. आणि नुसतं पाहू नये तर त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा. आणि अनुभव कसा? नुसतं अनुमान नव्हे, म्हणजे मला असं वाटतंय, मला तसं वाटतंय, समर्थांना असं वाटतंय, असं समर्थित नाही. स्वतः आम्ही तो अनुभव घेतल्याशिवाय, आम्ही स्वतः त्याची प्रचिती आल्याशिवाय आम्हाला त्याचं जे शिकणं आहे, त्याचा जो अभ्यास आहे, त्याला अभ्यास म्हणत नाही. आणि म्हणून समर्थांचं नेहमी जसा प्रयत्नांवर समर्थांचा भर आहे, तसा समर्थांचा भर हा प्रचितीवर आहे, अनुभवावर आहे. प्रवृत्ती अथवा निवृत्ती, प्रचिती विण अवघी भ्रांती, गलंग्यामधील जगज्योती चेतेल कोठे श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे तुमची प्रवृत्ती पण असेल, म्हणजे प्रवृत्ती म्हणजे प्रपंच असेल, किंवा निवृत्ती म्हणजे परमार्थ असेल, प्रचितीशिवाय अवघी भ्रांती आहे. म्हणजे ऍक्च्युली इट इज युजलेस, कारण भ्रांती म्हणजे काय? तर इट इज डाऊट. करू का करू नको, करू का करू नको, पॉझिटिव्ह थॉट, निगेटिव्ह थॉट. आणि ज्यावेळेला भ्रांती असते त्यावेळेला आम्ही डिसिजन घेऊ शकत नाही. अर्जुनाचं तेच झालं, आमचं सगळ्यांचं तेच होतं की एखादा प्रसंग जर समोर आला तर आम्ही भ्रांतीमध्ये जातो, म्हणजे मन आमचं गरगरायला लागतं की काय करू मी आता, माझं डोकं भणभणून गेलेलं आहे, असं पॉझिटिव्ह डिसिजन घेऊ का निगेटिव्ह डिसिजन घेऊ का, हा डिसिजन घेतला तर बरं होईल की तो डिसिजन घेतला तर बरं होईल, आम्हाला समजत नाही. याचं कारण काय? की आम्ही आमच्या
इमोशनली डिसिजन घेण्याचा प्रयत्न करतो. इमोशनल डिसिजन घेणं म्हणजे मनाने डिसिजन घेणं, आणि मनाने डिसिजन कधीही घेता येत नाही. त्यासाठी बुद्धी लागते, आणि ती बुद्धी व्यवसायात्मिका बुद्धी लागते. आणि म्हणून या सगळ्याच्या मध्ये प्रत्येक शब्दामध्ये शास्त्र असं ठासून भरलेलं आहे की असं जर केलं तर असं होईल, असं जर केलं तर असं होईल. म्हणजे याच्यामध्ये कुठंही मला असं वाटतंय, तुला असं वाटतंय की असं जर केलं तर बरं होईल, तसं केलं तर बरं होईल, असं नाही. हे ठामपणाने प्रत्येक शास्त्रांनी, प्रत्येक सद्गुरूंनी, प्रत्येक समर्थांनी, प्रत्येक समासामध्ये एकच सांगितलेलं आहे की हे असं करावं आणि असं करू नये. समर्थ म्हणतात की गलंग्यामधील जगत ज्योती चेतेला कोठे श्रीराम. समर्थांना काय करायचं याच्यातून? आतच असलेल्या ज्योतीला प्रकाशमान करायचं. ज्योती कुठं आहे? आत्माराम कुठं आहे? आत्माराम हा माझ्या आतच आहे. तो मी जरी नाही म्हणलं तरी तो आहे. तो मला आज दिसत नाही, कारण माझ्या जसं पूर्वीच्या काळामध्ये काच असायची आणि काचेचा दिवे असायचे, तर ती काच काजळी झाल्यानंतर ते काळी व्हायची, आणि मग आम्हाला तो आत ज्योती आहेही हे कळायचं नाही. तसंच आत आमची जी ज्योती आहे ती आम्हाला असूनही ती नसल्यासारखी वाटते. सूर्याच्या समोर ढग आल्यामुळे सूर्य आहे पण तो नाही असं वाटतं. आणि जर तो आम्हाला जर चेतवायचा असेल तर त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न केला पाहिजे. समर्थ म्हणतात की त्यासाठी गलंग्यामधील जगज्योती चेतेला कुठे श्रीराम. जर पालापाचोळ असेल तर तिथं अग्नी पेटेल का? पेटणारच नाही. म्हणून आधी त्याला आम्हाला आमचं मन तयार केलं पाहिजे. आधी जमीन भुसभुशीत आणि सुपीक केली पाहिजे, तिथंच आम्हाला पीक जोरदार येतं. तसं आमचं मन एक शुद्ध अंतर्मुख मन आम्ही केलं पाहिजे. त्याच ठिकाणी आत्माराम किंवा ज्योतीचा प्रकाश येईल, म्हणजेच मला त्या आत्मारामाचं दर्शन होईल. म्हणजेच मला ते आत्माराम, माझा राम कुठे आहे, कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे याचा मला बोध होईल. हे तर समजून उत्तर देणे, दुसऱ्याचे जीवीचे समजणे, मुख्य चातुर्याची लक्षणे तेही ऐसी श्रीराम. समर्थांनी दासबोधामध्ये अनेक ठिकाणी महंत लक्षणचं वर्णन केलेलं आहे. हे थोडंसं महंत लक्षणाचं वर्णन आहे की कोण महंत होऊ शकतो किंवा कोण समाजामध्ये बोध करू शकतो, किंवा कुणी बेसिकली हे सगळं बोध सांगण्याचा प्रयत्न करावा. समर्थ म्हणतात की एखाद्याने जर प्रश्न विचारला असेल तर त्याचा हेतू काय आहे, कारण प्रश्न विचारण्यामध्ये सुद्धा अनेक हेतू असतात. स्वामीजी नेहमी म्हणतात की ज्यावेळेला एखादा माणूस प्रश्न विचारतो त्यावेळेला तो कधी कधी वक्त्याची टेस्ट करण्यासाठी सुद्धा प्रश्न विचारतो की ह्या वक्त्याला हे समजलंय की नाही, अशी टेस्ट करणं. म्हणजे असे प्रश्न सुद्धा असे स्पेसिफिक असतात, किंवा काही काही अतिशय जेन्युइन प्रश्न असतात की अरे मला माहिती नाहीये आणि मला हे माहिती करायची का, तर माझा याच्यातून उद्धार होणार आहे, मला समजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने विचारलेले प्रश्न हे सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतात, अतिशय जेन्युइन असतात. अर्जुनाचे प्रश्न हे त्या क्वालिटीचे प्रश्न आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात की हे तो समजून उत्तर देणे, कशा पद्धतीने तो प्रश्न विचारलेला आहे त्या पद्धतीने उत्तर द्या. दुसऱ्याचा जीव समजून घेणं म्हणजे काय, की दुसऱ्याचं अंतःकरण समजून घेणं, की त्याच्या अंतःकरणात पीक करून, म्हणजे अंतःकरणामध्ये जाऊन स्वतः, म्हणजे थोडक्यात आपण त्याला इंग्लिशमध्ये शब्द वापरतो की यू पुट युअर सेल्फ इन अदर पर्सन शूज. तसं नक्की कशासाठी त्याने हा प्रश्न विचारला असावा, त्याच्या मनात काय चाललेलं असावं, असा सगळा विचार करून उत्तर द्यावं. मला हे उत्तर माहितीये म्हणून ते उत्तर देणं याला काही एक अर्थ नाही. कारण जसं एकच प्रश्न जर लहान मुलांनी विचारला आणि तोच प्रश्न मोठ्या माणसाने विचारला तर दोन्ही प्रश्नांची उत्तरं कॉन्टेक्च्युअली वेगवेगळ्या पद्धतीने असू शकतात. हे लक्षात घेऊन उत्तर देणं म्हणजेच मुख्य चातुर्याचं लक्षण तेही आहे. कारण हा चतुरपणा आहे. चतुरपणा म्हणजे चांगल्या पद्धतीने आहे. कारण का, की पुढच्या माणसाचं समाधान व्हावं हे त्याच्या असलेली तळमळ आहे. कारण ती जर तळमळ नसेल तर इथे क्वेश्चन आन्सर सेशन काहीही अर्थ नाही. चातुर्य विण खटपट, समर्थ लगेचच म्हणतात की चातुर्य विण खटपट ते विद्यादी फलकट सभेमध्ये आट घाट समाधान कैसे श्रीराम. जर असं जर केलं नाही तर काय, नुसतं आपलं काहीतरी उत्तर दिलं. म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं की पॉलिटिकल ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ते उत्तर देतात पण दॅट इज अ बीटिंग अराउंड द बुश, किंवा मला उत्तर टाळायचं आहे म्हणून मी अशा पद्धतीने उत्तर देतो की जेणेकरून त्या प्रश्न विचारतो त्याचं समाधान होत नाही. अध्यात्मशास्त्रामध्ये तसं कधीही असू नये असं समर्थ म्हणतात. कारण हे पॉलिटिकल सायन्स नाही आहे. इथे
जे काही प्रश्न आहेत इथं दिस इज ऑल्सो सायन्स. आणि म्हणून कधीही सायंटिफिकली म्हणजे रॅशनली अनालिटिकली सायंटिफिकली उत्तर द्यावं. बहुत लोकांचे ऐकावे, बहुत बोलणे ऐकावे, तेथे मौन्याची धरावे, अल्पचिन्हे समजावे, जगदांतर सिद्धावे. खूप ऐकावं, पण ज्या वेळेला आम्ही ऐकतो त्यावेळेला मौन धारण करावं. आपलं सारखं घोडं पुढं दामटू नये आणि दुसऱ्याचं अंतर म्हणजे अंतःकरण समजण्याचा प्रयत्न करावा. बाष्कळामध्ये पैसो नये, उद्धटासी तंडो नये, आपणा करता खंडो नये, समाधान जनाचे सदा. निर्णतेपण सोडू नये, जाणतेपण फुगो नये, नाना जनाचे हृदय, मृदू शब्द उकलावे सदा. समाजामध्ये आम्ही कसं वागावं असं समर्थांनी सांगितलं. हे महंत लक्षणच आहे की कधीही अभिमानानं फुगून जाऊ नये की मला सगळं माहिती आहे, आय हॅव ऑल द सोल्युशन्स इन ऑल ओव्हर द वर्ल्ड. असं कधीही अभिमान, इगो असं असू नये, अहमपणा कधीही असू नये. नेहमी दुसऱ्याच्या हृदयामध्ये जाऊन उत्तर द्यावं. म्हणजेच जनांची म्हणजे सगळ्या लोकांमध्ये असताना सगळ्यांना दुखवणार नाही, कुणाला दुखवणार नाही, मृदू शब्द बोलावेत. अशा पद्धतीने आपलं बोलणं असावं. प्रसंग जाणावा नेटका, बहुताची जाजू नका, खरे असताची नासका, फळ होतो श्रीराम. शोध घेता आळसो नये, भ्रष्ट लोकी बैसो नये, पैसेले तरी टाकू नये, मिथ्या दोष श्रीराम. कधीही शोध, कारण हा शोध आहे. आम्ही जो दासबोधामध्ये किंवा प्रपंचामध्ये सुद्धा शोध आहे. कसला शोध आहे? प्रपंचामध्ये आम्ही कसला शोध घेतो? आम्ही चांगली नोकरीचा शोध घेतो, की नोकरीमध्ये मला चांगले पैसे मिळावेत याचा शोध घेतो. आम्हाला जर चांगलं घर पाहिजे असेल, कुठलं अपार्टमेंट पाहिजे असेल तर घर कसं चांगलं असावं, कुठलं अपार्टमेंट चांगला आहे, कुठला एरिया चांगला आहे याचा शोध घेतो. पण ते घेताना आम्ही कधी आळसपणा करत नाही. कारण काय की आम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी उत्साह असतो, काहीतरी आम्हाला शोधायचं असतं की चांगलं घर पाहिजे आहे किंवा चांगल्या साड्या इथे आलेल्या आहेत, तर ती साडी कुठली पाहिजे, ती चांगली पाहिजे. आता सध्या जर लग्नाचा सीझन असेल तर त्याच्यासाठी आम्ही कधीही आमचा आळस नसतो. पण दासबोध वाचायचं असेल, सेशन जॉईन करायचं असेल तर आम्हाला आळस वाटतो. परमार्थामध्ये जर मेडिटेशन करायचं असेल, तर नामस्मरण करायचं असेल तर आम्हाला आळस वाटतो. समर्थ म्हणतात की तो सुद्धा एक शोध आहे. कुणाचा शोध आहे? आत्मारामाचा शोध आहे. आणि म्हणून तो अतिशय महत्वाचा शोध आहे. कारण तो जर मिळाला तर मला आनंद मिळणार आहे, तो जर मिळाला तरच मला शांतता मिळणार आहे. माझ्या आयुष्यामध्ये सुख समाधान यायचं असेल तर मला हा शोध अतिशय मनापासून आळस टाकून घेतला पाहिजे. आणि त्यासाठी अर्थातच भ्रष्ट लोकांमध्ये बसू नये. जसं तुम्ही ज्या लोकांमध्ये बसता त्या पद्धतीने तुम्ही त्याचा विचार करायला लागता. ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला. हे तिथं समर्थांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे. अंतर आर्ताचे शोधावे, प्रसंगी थोडेची वाचावे, चटक लावून सोडावे, भल्या माणसाशी श्रीराम. मज्जा लसीत बैसो नये, समाराधनाशी जाऊ नये, जाता येईल वाणे होय, जिणे आपुले श्रीराम. समर्थ म्हणतात की जेणेकरून आपलं जिणं हे लाजीरवाणं होऊ नये. कारण जर समाराधन म्हणजे जर समजा अनुष्ठान असेल किंवा पूर्वी लोक ह्याला जायची, यात्रेला जायची आणि यात्रा आल्यानंतर त्याचं जेवण घातलेलं असायचं, तर तिथं जर आम्ही जेवायला गेलो तर ऑटोमॅटिकली काय होतं की आम्ही जेवणासाठी जातो आणि आम्ही थोडस सत्व सोडून आम्ही तिथं जातो. आणि म्हणून समर्थांनी म्हणणं असं आहे की नेहमी अभिमानाने जगावं, उत्तम गुण प्रगट व्हावे, मग भलत्यासी बोलता फावे, भले पाहोनी करावे, शोधून मित्र श्रीराम. अतिशय आपले जे गुण आहेत ते अतिशय प्रगट व्हावे म्हटलेलं आहे. म्हणजे त्यासाठी आत्मसात उत्तम गुण कुठले हे कळलं पाहिजे आणि उत्तम गुण ते आत्मसात केले पाहिजेत. आणि नुसते आत्मसात करून उपयोग नाही, तर ते उत्तम गुण दाखवले पाहिजेत. म्हणजे ते दाखवले म्हणजे दाखवायचं नाहीये, ते ऑटोमॅटिकली प्रगट व्हावेत. म्हणजे इतके ते आत मुरलेले आहेत की तो माझा स्वभाव झालेला आहे. म्हणून समर्थांचं जीवनामध्ये वागताना नेहमी की माझे उत्तम गुण, म्हणजे हे दासबोध हा सिनियर सिटीजन्सचा उपदेश नाही. दासबोध हा तरुणांनी वाचायचा ग्रंथ आहे. तरुणांनी ज्यावेळेला ग्रंथ वाचेल त्यावेळेला तरुणांना समजेल की मी कसं उत्तम गुण प्रगट व्हावे, कशा पद्धतीने माझं आयुष्य मी घडवावं. आम्ही म्हणतो ना की आम्हाला करिअर घडवायची आहे, तसं मला जर करिअर घडवायची असेल तर मी कुठल्या शाळेमध्ये गेलं पाहिजे, कुठल्या कॉलेजमध्ये घेतलं पाहिजे, कुठला डोमेन घेतला पाहिजे, कशा पद्धतीचा अभ्यास घेतले पाहिजेत, हे जसा मी विचार करतो तसं उत्तम गुण म्हणजे सॉफ्ट स्किल्स आहे. कशा पद्धतीने टेक्निकल स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स, म्हणजेच कशा पद्धतीने बोलावं, कशा पद्धतीने वागावं, कुणाशी काय करावं, कधी बोलावं, कधी बोलू नये, काय बोलावं,
कुणाशी बोलावं, या सर्व गोष्टी लक्षात येणं. आता कंपनीमध्ये सुद्धा आम्ही एटिकेट सांगतो की कंपनीमध्ये जेव्हा कॉन्फरन्स कॉल चाललेला असेल तर कुणी कधी कसं बोलावं याचे सुद्धा नियम आहेत. जर ईमेल आली असेल आमच्या कंपनीमध्ये, कॉर्पोरेटमध्ये, तर ती रिप्लाय करताना कुणाला रिप्लाय ऑल करायचा का फक्त त्या माणसाला करायचं का कुणाला ऍड करायचं, कुणाला सीसी करायचं, कुणाला टू करायचं, ह्याचे सुद्धा नियम आहे. आणि या सगळ्या नियमांनी जर आम्ही तिथं जर राहिलं तर आम्हाला कंपनीमध्ये सुद्धा चांगलं यश मिळू शकतं. तसंच इथे समर्थ म्हणतात की आम्हाला सॉफ्ट स्किल्स जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर उत्तम गुण प्रकट व्हावे, भले करून पाहावे, शोधून मित्र. आपले मित्र चांगले पाहिजेत. आता हे सुद्धा किती कॉमन सेन्स 400 वर्षापूर्वी समर्थांनी सांगितलं की अरे तुझे मित्र जर चांगले असतील तर तू चांगला होशील. तुझे मित्र माझेच मित्र जर माझ्यापेक्षा कमी असतील तर माझी प्रगती होईल का? माझी प्रगती कधीच होणार नाही. माझ्यापेक्षा जास्त मोठे म्हणजे माझ्यापेक्षा जास्त चांगले मित्र आहेत, चांगले त्यांची कपॅसिटी आहे, त्यांच्यामध्ये चांगलं पोटेन्शियल आहे, त्यांचं वर्तन चांगलं आहे, त्यांना टेक्नॉलॉजी किंवा त्यांना सगळं येतं, त्यांच्यामध्ये जर मी राहिलो तर माझं सुद्धा भलं होईल, माझं सुद्धा कल्याण होईल, असं समर्थ म्हणतात. उपासनेसारखे बोलावे, सर्व जनासी तोषवावे, सगट बरेपण राखावे, कोणी एकासी सिरा, ठाई ठाई शोध घ्यावा, मग ग्रामी प्रवेश करावा, प्राणी मात्र बोलवावा, आप्तपणे सीताराम. एखाद्या वेळेला आता एक महंताचं लक्षण असल्यामुळे त्यांनी जर महंताला जर एखाद्या ठिकाणी प्रवचनाला बोलवलं, म्हणजे समर्थांना शिष्य तयार करताना हे अतिशय काळजीपूर्वक त्यांना करायला लागायचं होतं की जर आम्हाला जर एखाद्या ठिकाणी बोलवलं असेल तर कुठं बोलवलेलं आहे, कशासाठी बोलवलेलं आहे, गावामध्ये समस्या काय आहेत, गावामध्ये एकंदरीत लोक कशा पद्धतीचं त्यांचं वर्तन आहे, कारण आपण म्हणतो ना की प्रत्येक कंपनी गावाचं एक कॅरेक्टरिस्टिक असतं, एक गुणधर्म असतात, एक कल्चर असतं. आणि त्या कल्चर घेतल्यानंतर ते आधी लक्षात घ्यावं आणि मग त्या पद्धतीने जर प्रवचन करायचं असेल, व्याख्यान करायचं असेल तर ते करावं. म्हणजे किती त्याचा विचार केलाय पहा. जे मला येतं, मी अशा पद्धतीने बोलतो, मला ह्याच्यावर ह्या विषय मी मागच्या वेळेला घेतलेला आहे म्हणून मी आता मला तयारी करायला वेळ कमी आहे म्हणून मी आता असं करतो, नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला दुसऱ्याचा विचार समर्थाने सांगितलेला आहे. आणि दुसऱ्याचा विचार करताना तेही सांगितलेलं आहे की ठाई ठाई शोध घ्यावा, मग ग्रामी प्रवेश करावा, प्राणी मात्र बोलवावा, आप्तपणे श्रीराम. आणि मग तिथं गेल्यानंतर काय बोलावं हे व्यवस्थित ठरवून त्या पद्धतीने तिथं डिलिव्हरी द्यावी, व्याख्यान द्यावं, प्रवचन द्यावं किंवा बोलणी करावी, म्हणजे जेणेकरून त्या लोकांना सुद्धा समाधान मिळेल, काहीतरी मिळाल्याचं समाधान मिळेल आणि आपल्यालाही समाधान मिळेल की जेणेकरून मी तिथे एवढा वेळ घालवलेला आहे तर ऑटोमॅटिकली मला सुद्धा समाधान मिळेल. म्हणजे थोडक्यात अखंड सावधान राहून आमचं आयुष्य समर्थांना घालवणं अपेक्षित आहे. उंच नीच म्हणू नये, सकळांचे निववावे हृदय, अस्तमानी जाऊ नये कोठे तरी श्रीराम. जगामध्ये जगमित्र, जिवेपासी आहे सूत्र, कोठे तरी सत्पात्र शोधून काढावे सीताराम. लहानपणी आम्ही एक वाक्य ऐकलेलं होतं की अजात शत्रुत्वाला एक प्रकारची चतुराई लागते. अजात शत्रुत्व म्हणजेच जगन्मित्र, की कुठलाही शत्रू नाही, म्हणजेच सगळीकडे ठिकाणी जिथं मी जातो तिथं मला मित्र असं म्हणलं जातं. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की हा आपला मित्र आहे. म्हणजे काय, तर त्यासाठी मला अतिशय महत्वाचं आहे की जिभेपाशी आहे सूत्र. मी काय बोलतो ह्याच्यावर मला कंट्रोल पाहिजे. मी काय बोलतो आणि कुठे बोलतो आणि कसं बोलतो हे प्रत्येक माणसाचं सूत्र आहे. आणि जर त्यानं ते व्यवस्थित जर पाहिलं तर तो सुद्धा प्रत्येक माणूस हा जगन्मित्र होऊ शकेल, अजात शत्रुत्व त्याला मिळू शकेल, असं समर्थांचं म्हणणं आहे. आणि प्रत्येकाने तसं व्हावं. समर्थांचा नेहमी आचार आणि विचार याच्यामध्ये सिंक्रोनायझेशन आहे. म्हणजे व्हॉट यू टॉक सो यू बिकम, व्हॉट यू टॉक सो यू मीन. जे आत आहे आणि बाहेर आहे, ढोंगीपणा नाही. जे मला आत माझे जसे विचार आहेत तसं तेच बाहेर बोलणं आहे. त्यामुळे बोलताना मला तयारी करायला लागत नाही की काय बोलायचं, जे आत आहे ते बाहेर आहे. म्हणजे इतकं ट्रान्सपरन्सी माणसाकडे असावी असं समर्थांचं म्हणणं आहे. कथा होते तेथे जावे, दुरी दिनासारखे बसावे, तेथील सकळ हरत्र घ्यावे, अंतर्यामी श्रीराम. समर्थ म्हणतात की नुसतंच बोलू नये. इफ यू वॉन्ट तुमचं जर वक्तृत्व जर चांगलं व्हावं असं जर वाटत असेल, भाषण, व्याख्यान, प्रवचन जर चांगलं व्हायचं असेल तर आम्ही गुड लिसनर सुद्धा पाहिजे. म्हणजे म्हणून इथं म्हणतात की कथा होती तेथे जावे, दुरी दिनासारखे बसावे, अतिशय व्यवस्थित लिसनिंग करावं, छान ऐकावं
आणि जे काही सगळं आहे ते हृदयामध्ये साठवून घ्यावं. म्हणजे थोडक्यात जे जे उत्तम उदात्त उन्नत ते सगळं घेण्याचा प्रयत्न करावा. हे दत्तात्रयांनी सुद्धा अतिशय सिंपल जीवनामध्ये एक आम्हाला तत्व सांगितलेलं आहे की प्रत्येकाकडे चांगल्या गोष्टी आहेत. प्रत्येक माणसाकडे, प्रत्येक प्राण्याकडे, प्रत्येक या सृष्टीमधल्या वस्तूकडे चांगली गोष्ट आहे, ती तेवढी घ्यावी. म्हणजे मी अजून चांगला होईल, अजून चांगला होईल. तेथे भले आढळती व्यापार ते ही कळो येती, हळूहळू मंद गती रीग करावा राम. सकळामध्ये विशेष श्रवण, श्रवणाहुनी थोर मनन, मनने होय समाधान बहुत जनाचे श्रीराम. धूर्तपणे सकळ जाणावे, अंतरी अंतर बाणावे, समजल्या विण शिणावे कासे असे श्रीराम. समर्थ परत या समासाचा शेवट करताना श्रवण, मनन आणि निधिध्यासना हा विषय जो आपण मागच्या दशकामध्ये पण घेतला, अनेक समासामध्ये आलो होतो त्याच. कारण श्रवण, मनन, निधिध्यासना हे परमार्थासाठी उपयोगाचं आहे. आतापर्यंत सगळे जे उभ्या सांगितल्या त्या प्रपंचासाठी आहेत आणि परमार्थासाठी आहेत. पण श्रवण, मनन, निधिध्यासना हे उपासना ही परमार्थासाठी अतिशय श्रेष्ठ असलेली उपासना आहे. ती उपासना सांगून हा समास इथं समर्थ पूर्ण करतात. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विवरण निरूपण नाम समास दुसरा. आता तिसरा समास समर्थांनी काय चालू केलाय? करंट लक्षण निरूपण. आता करंट लक्षण म्हणजे थोडक्यात जो अभागी आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की अनलकी आहे. आम्ही बऱ्याच वेळा असं म्हणतो की माझ्या नशिबातच नाही, मी अनलकी आहे म्हणून मला हे मिळालेलं नाही. म्हणजे आपण बऱ्याच वेळा त्याच्या पाठीमागे लपण्याचा प्रयत्न करतो. त्याला इंग्लिशमध्ये व्हिक्टिम मेंटॅलिटी म्हणतात. की अनेक उदाहरणं देऊन, अनेक कारणं सांगून मला ते कसं मिळत नाही, मला ते का मिळालं नाही, मी ते का केलं नाही, असं सांगण्याचा म्हणजे स्वतःचा समाधान करून घेण्याचा प्रयत्न करतो. इथं समर्थ म्हणतात समर्थांना ते अजिबात मान्य नाही. म्हणून समर्थ म्हणतात दुसरा याच्या पुढचा समास सदैव लक्षण आहे. म्हणजे बरोबर उलट की करंट लक्षणाच्या बरोबर अपोजिट सदैव लक्षण म्हणजे भाग्यशाली पुरुष, म्हणजेच कर्तबगारी दाखवणारा पुरुष, म्हणजेच प्रयत्न करणारा पुरुष, पुरुष किंवा स्त्री दोन्ही, म्हणजे याच्यामध्ये जेंडर हे नाही. तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की प्रचंड प्रयत्न करावा, आळसामध्ये अजिबात असू नये, भगीरथ प्रयत्न करावा. आपल्याला ती भगीरथीची सुद्धा गोष्ट माहिती आहे आणि हेच समर्थांचं रोल मॉडेल आहे. की आणि करंट लक्षण कसं असावं समर्थांनी ज्याला सांगतात त्याला समर्थ सगळ्यात शेवटी सांगतात की ही लक्षणं टाकून देण्याची प्रयत्न करावा, ही लक्षणं त्याग करण्याचा प्रयत्न करावा. आणि त्याच्या अपोजिट सदैव लक्षण जे समर्थांचं म्हणणं आहे की गॉड हेल्प दोज हू हेल्प देमसेल्व्स. म्हणजे जर आम्ही प्रयत्न केला, आम्ही जर भगीरथ प्रयत्न केला तर आम्हाला यश मिळालंच पाहिजे, आम्ही लकी झालोच पाहिजे, आम्हाला भगवंतांनी मदत केलीच पाहिजे, ह्याच्यावर समर्थांचा भर आहे. आणि म्हणून सूचित करून अंतःकरण ऐका करंट लक्षण हे त्यागता सदैव लक्षण अंगी बांडे श्रीराम. समर्थ म्हणतात की अतिशय काळजीपूर्वक अंतःकरण लक्ष देऊन इथे ऐका. मी तुम्हाला करंट लक्षण सांगतोय, पण हे करंट लक्षण ते हातात घेऊ नका, ते अंतःकरणात ठेवू नका. ही लक्षणं त्याग करण्यासाठी मी सांगितलेली आहेत आणि त्यांचा त्याग करताना सदैव लक्षण म्हणजेच ते लक्षण आम्हाला अंतःकरणामध्ये बाणवायचं आहे, हे सीत समर्थ म्हणतात. हे त्यागता सदैव लक्षण अंगी बांधणे, म्हणजे एक निगेटिव्ह झालं, दुसरं पॉझिटिव्ह झालं. म्हणजे सदैव लक्षण अंगात बांधणं म्हणजेच करंट लक्षणचा त्याग करणं. हे त्यागता सदैव लक्षण अंगी बांधणे पापा. आता ती लक्षणं काय सांगतात? पापाकरिता दरिद्र पाप्त, दरिद्र होय पाप संचित, ऐसेची होत जात क्षण असे. समर्थ म्हणतात की जो माणूस, जो मनुष्य पाप करतो, पाप कर्म करतो, त्याला दरिद्रपणा प्राप्त होतो. म्हणजे तर शरीराचं दारिद्र्य असेल, मनाचं दारिद्र्य असेल. कारण जो माणूस पाप कर्म करतो त्याला पूर्णपणे आत माहिती आहे की मी काहीतरी पाप केलेलं आहे. कारण प्रत्येक माणसाला एक कॉमन सेन्स दिलेला आहे. काय चांगलं आणि काय वाईट हे त्याला माहिती आहे, काय पुण्य आणि काय पाप हे त्याला माहिती आहे. आणि ते पाप माहीत असून सुद्धा जर आम्ही पाप कर्मामध्ये जर प्रवृत्त झालो तर डायरेक्टली इनडायरेक्टली आम्हाला दरिद्रीपण प्राप्त होणार, यात कुठलीही शंका नाही. आणि दरिद्रीपण
झाल्यानंतर तरित्री होय पाप संचित ऐसेची होत जात क्षणक्षणासना. म्हणून आपण जे म्हणतो की नाही बघा, की एखादा मुलगा जर लहानपणी आळशी असेल तर तो आळशी झाल्यानंतर तो काय करतो, म्हणजे थोडक्यात परीक्षेमध्ये तो अभ्यास करत नाही, त्याला खेळायची आवड आहे, त्याला अभ्यास करण्याचा आळस आहे. आणि मग हे पापकर्म नाही का, हे पापकर्मच आहे. कुणासाठी? त्या मुलासाठी पापकर्म आहे, कारण त्याच्यासाठी अभ्यास करणं हे पुण्यकर्म आहे. आणि जर त्यानं जर पापकर्म केलंच, म्हणजे जर त्याने अभ्यास केला नाही तर त्याला मार्क पडणार नाही, ते सरळच आहे. आणि मार्क जर पडले नाही तर ऑटोमॅटिकली तो करंट झाला आहे, सरळच आहे. आणि जसं पापाचं संचित झाल्यानंतर, त्याचा स्वभाव झाल्यानंतर तो त्या पद्धतीने आपलं एक्सक्यूज मेंटॅलिटी द्यायला सुरुवात करतो, की असं झालं म्हणून मी अभ्यास केला नाही, असं झालं म्हणून माझं असं झालं, म्हणून मला हे मिळालं नाही. म्हणजे थोडक्यात काय, की कंटिन्युअस क्राईम मेंटॅलिटी आपण जे म्हणतो, की विक्टीम मेंटॅलिटी, की कारण वेगवेगळी देऊन त्यामुळे तो माझा स्वभाव होतो. सुरुवातीला मी थोडे करतो, नंतर तसा माझा स्वभाव होतो, आणि तसा स्वभाव झाल्यानंतर तो स्वभाव बदलण्यासाठी अतिशय अवघड आहे. एखाद्या माणसाने जर कॉन्फिडन्स जर गेला तर त्या माणसाला परत आत्मविश्वास आणण्यासाठी खूप प्रयत्न करायला लागतात. एकदा आमची जी हॅबिट्स आणि एकदा आमचा माइंडसेट आणि आमचा ऍटिट्यूड जर पक्का झाला तर तो ऍटिट्यूड चेंज करण्यासाठी खूप प्रयत्न करायला लागतात. कंपनीमध्ये सुद्धा असं आम्ही म्हणलं जातं, की जर माणसाला येत नसेल तर त्याला शिकवणं सोपं आहे, पण जर त्याचा जर ऍटिट्यूड जर पॉझिटिव्ह नसेल तर त्या माणसाला बदलणं अतिशय अवघड आहे, कारण हे सॉफ्ट स्किल्स आहेत. आणि म्हणून हे अतिशय काळजीपूर्वक आम्ही लहानपणीच केलं पाहिजे. आणि म्हणून दासबोध हे जे हा जो समास आहे, हा जो दशक आहे, हा लहान मुलांसाठी आहे, हा तरुण माणसांसाठी आहे, की कशा पद्धतीने मी वागलं पाहिजे, कशा पद्धतीने मी आळस सोडून प्रयत्न केला पाहिजे. या कारणे करंट लक्षणे ऐकोनी त्यागची करणे म्हणजे काही एक बाणे सदैव लक्षण असणार. म्हणून समर्थ म्हणतात की ह्या म्हणून मी सांगतो की ही करंट लक्षणे त्याग करावीत. म्हणजे काय करावं? सोडून द्यावीत, टाकून द्यावीत. म्हणजे काय होईल? माझ्याच अंगामध्ये, माझ्याच मनामध्ये सदैव लक्षण येईल. सदैव लक्षण आणि करंट लक्षण अपोजिट शब्द आहेत. करंट लक्षण त्याग केला म्हणजेच सदैव लक्षण अंगामध्ये आलं. सदैव लक्षण कंटिन्यू केलं म्हणजेच करंट लक्षण सोडून दिलं. तर पुढचा समास लगेच सदैव लक्षण पण आहे. करंट्यास आळस आवडे. बघा, समर्थांनी सांगितलं की करंटी माणसं म्हणजे जे अनलकी असतात, जे नशिबावर दोष देतात, परिस्थितीवर दोष देतात, ती माणसं शक्यतो जी विक्टिम मेंटॅलिटी असते ती माणसं आळशी असतात. कारण त्यांच्यामध्ये इनहरंट प्रयत्न कमी पडतात, आणि प्रयत्न ज्यावेळेला कमी पडतात त्यामुळे काहीतरी कारण सांगून, म्हणजे असा परिस्थिती आली, असं केलं, म्हणजे थोडक्यात आय डोंट वॉन्ट टू टेक अकाउंटेबिलिटी, आय डोंट वॉन्ट टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑन माय सेल्फ. म्हणजे मी सोडून बाकीचे सगळे प्रॉब्लेम आहेत, मी सगळं सोडून प्रसंग प्रॉब्लेम आहे, मी सोडून सगळी माणसं प्रॉब्लेम आहेत, आणि म्हणून मला यश मिळत नाही, असं करंट्याचं असतं. कारण त्याचा तो आळस त्याला दडवायचा असतो. त्याला आळस मनापासून आवडत असतो, पण त्याला आपण आळशी आहोत हे दाखवायचं नसतं. म्हणून इथं समर्थ म्हणतात की करंट्यास आळस आवडे, यातून कदापि यत्न कदापि नावडे. यत्न म्हणजे प्रयत्न. त्याला प्रयत्न कधीही आवडत नाहीत. कारण काय? प्रयत्न करण्यासाठी एक धैर्य लागतं, प्रयत्न करण्यासाठी एक धारणा असावी लागते, प्रयत्न करण्यासाठी मोटिवेशन असावं लागतं. खरं सध्याच्या काळामध्ये जर आपण जर बघितलं तर, जर आम्ही कुठल्या पुस्तकाच्या ह्याच्यामध्ये गेलो, दुकानामध्ये गेलो, तर सेल्फ हेल्पची अनेक पुस्तकं तुम्हाला दिसतील, मोटिवेशनची अनेक बुक्स तुम्हाला दिसतील. आता हे जे समास आहेत, हा मोटिवेशन किंवा सेल्फ हेल्पचं अतिशय सुंदर उदाहरण आहे, की आम्ही काय केलं पाहिजे. हाऊ डू आय मोटिवेट माय सेल्फ? मी कशा पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे, कशा पद्धतीने मी आळस झटकला पाहिजे. तिथं समर्थ सांगतात त्याची वासना वावडे अधर्मी सता. कारण समर्थ म्हणतात की हे अधर्माला धरून आहे. आता बघा, धर्माची डेफिनेशन किती व्यवस्थित इथं समर्थाने सांगितले बघा. धर्म म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की रिलिजन, अशा पद्धतीने म्हणतो, पण धर्म म्हणजे रिलिजन नुसता नव्हे. धर्म म्हणजे आचार आणि विचार. कशा पद्धतीने मी विचार करतो आणि कशा पद्धतीने मी आचार करतो ते धर्माला आहे का नाही. आणि म्हणूनच असं म्हणलेलं आहे की धर्म रक्षति रक्षित आहार. जो धर्मानं वागतो धर्म त्याचं रक्षण करतो. आणि म्हणून इथं जी लक्षणं सांगितली आहेत ती धर्मानं वागण्यासाठी. म्हणून
खूप रॉकेट सायन्स नाहीये, अतिशय छोटी छोटी गोष्टी आहेत या गोष्टी ज्यावेळेला आम्ही अंगामध्ये बांधल्या किंवा आम्ही लहान आमच्या मुलांना सांगितल्या, तरुणपणी आमच्या मुलांना सांगितल्या, घरामध्ये आम्ही त्याचं जर समजा ह्याच्यावर डिस्कशन जर केली तर ऑटोमॅटिकली आमची मुलं, आमची नातवंड, नवे नवे आमच्या आजूबाजूला असलेले जे सगळे घरं असतील, नातेवाईक असतील, मित्र असतील, सगळे सोयरे असतील, त्यांचं सुद्धा जीवन उद्धरून जाईल, त्यांच्या सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये आनंद किंवा यश प्राप्त होईल, एक मोटिवेशन प्राप्त होईल, यात कुठलीही शंका नाही. आणि म्हणून दासबोध आम्ही नुसता वाचायचा नाही, दासबोध नुसता आम्ही अभ्यासायचा नाही, तर आम्ही हे सगळी लक्षणं आत्मसात करायचा प्रयत्न करायचा, नवे नवे आत्मसात करून ते इतरांना सांगायचा प्रयत्न करायचा, आमच्या आचरणातून ते दाखवण्याचा प्रयत्न करायचा, की जेणेकरून एवढं तरी आमचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे, एवढी तरी आमची अकाउंटेबिलिटी आहे की आम्ही आमचं कुटुंब सुधारावं, कुटुंबाचा उद्धार करून घ्यावा, आमच्या बरोबरच आमच्या सगळे सोयऱ्यांचा उद्धार करून घ्यावा, आमच्या नातेवाईकांचा उद्धार करावा, आमच्या या समाजाचा उद्धार करावा, आमच्या या देशाचा उद्धार करावा आणि उद्धार करता करता या जगाचा उद्धार करावा. सदा भ्रमिष्ट निदसुरा उगेच चाले सैरा वैरा, कोणी एकाच्या अंतरा मानेची ना श्रीराम. म्हणून जो करंट लक्षण आहे तो कसा असतो, नेहमी सदा भ्रमिष्ट असतो. भ्रमिष्ट म्हणजे काय, की ही कॅनॉट थिंक, ही कॅनॉट टेक डिसिजन, सारखं कन्फ्युज स्टेट असते. त्यामुळे तो कसा करतो, त्याच्या बोलण्यावर कंट्रोल नसतो, त्याचा वागण्यावर कंट्रोल नसतो, त्याचा विचार करण्यावर कंट्रोल नसतो, त्याच्या अंतःकरणावर, त्याच्या मनावर त्याचा कंट्रोल नसतो. लेहो नये वाचू नये, सवदा सुत घेऊ नये, हिशोब किते राखो नेणे, धारणा नाही श्राम. त्याला लिहिण्यामध्ये त्याचा इंटरेस्ट नसतो, वाचण्यामध्ये इंटरेस्ट नसतो, हिशोब करता म्हणजे हिशोब म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये चलता है असा एक ऍटिट्यूड असतो, आळशीपणाचा एक ऍटिट्यूड असतो. म्हणून ज्या वेळेला गीतेमध्ये सुद्धा किंवा उपनिषदामध्ये सुद्धा यमराजांनी नचिकेताला सगळं ज्ञान सांगितलं, त्यावेळेला सगळं झाल्यानंतर यमराजांनी नचिकेताला सांगितलं की अप्रमत्ता भव, प्रमादम न कुर्यात. प्रमाद म्हणजे आळशीपणा. आळशीपणा हा माणसाचा अतिशय मोठा शत्रू आहे आणि म्हणून कधीही आळस करू नकोस. कुठेही कितीही छोट्या छोट्या गोष्टी असतील तरी सुद्धा त्याच्यामध्ये अतिशय उत्साहाने, अतिशय एनर्जी करून, अतिशय मोटिवेशन ठेवून आम्ही सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. हिशोब किती राखू नये. छोटे छोटे हिशोब असतील. मला अजूनही आठवतंय की आमचे आजोबा संध्याकाळी दिवसाचा हिशोब करायचे आणि त्यावेळेला 1 रुपयाचा जरी प्रॉब्लेम आला तरी त्यांना झोप यायची नाही. म्हणजे 1 रुपयाचा सुद्धा फरक नाही, इतकं अतिशय डिलिजंटली ते हिशोब ठेवायचे. हरवी सांडी पापी फोडी, विसरे चुके नाना खोडी, भल्याचे संगतीचे आवडी, कदापि नाही श्रम. चांगल्या लोकांची संगत धरावी असं त्याला कधी वाटत नाही. चाट गडी मिळविले, कुकर्मी मित्र केले, खटनट एकवटले, चोरटे पापी श्रम. माझी मैत्री पण वाईट लोकांचीच आहे की ते मित्र सुद्धा माझ्यासारखेच आहेत, कुकर्मी आहेत, खट आहेत, नट आहेत. त्यामुळे असे सगळे मित्र मी एकत्र केलेत आणि त्यांच्यावर मी चकाट्या पिटत बसलो की माझं मन कसं होईल तसंच होईल, माझा स्वभाव कसा होईल तसाच होईल आणि त्यामुळे माझा सुद्धा त्यांच्याप्रमाणे अधःपतन होईल, यात कुठलीही शंका नाही. ज्यासी त्यासी कळकटा, स्वय स्वदाचा चोरटा, परघातकी धाटा मोठा, वाटापाडी श्रीराम. आणि त्यामुळे काय होतं की हा माणूस स्वतःचं अधःपतन करून घेतो आणि म्हणून स्वतः म्हणतात की स्वय सदाचा चोरटा. तो स्वतःला काय करतो, फसवतो असं म्हणतात समर्थ. म्हणतात की तो स्वतःला फसवतो. कारण काय की त्याला माहिती असतं की स्वतःला आपण फसवतोय, पण तो त्याचं मान्य करत नाही. मग मान्य कधी करतो, तो ज्यावेळेला एकटा असतो रात्री झोपायच्या वेळेला, त्यावेळेला त्याला माहिती असतं की अरे मी स्वतःला फसवतोय. आळशी माणसाला अगदी पूर्णपणे माहिती असतं की मी आळस आज केलेला आहे, मी आज कुठेतरी वाईट केलेलं आहे आणि कुठलंही वाईट केलेलं असल्यानंतर त्याला कधीही रात्री झोपताना, ते एकटा असताना त्याचं स्वतःला टोचतं, पण तरी तो मान्य करत नाही. दीर्घ सूचना सुचेसी ना, न्याय नीती हे रुचेना, पराभिरासी वासना निरंतर. समर्थ म्हणतात की विजनच नाहीये. दीर्घ सूचना म्हणजे विजन. ते प्रत्येकाला आपण म्हणतो की आम्हाला ज्याला ह्याच्यामध्ये कंपनीमध्ये सुद्धा विचारलं जातं की कंपनीची विजन काय आहे आणि विजन नुसार कंपनीचं मिशन ठरवलं जातं की डे टू डे बेसिसवर मी कसं वागायचं आहे. कारण विजन लॉंग टर्म झालं आणि मिशन डे टू डे बेसिसवर झालं. आणि डे टू डे बेसिसवर तसं माझं स्वतःचं विजन असलं पाहिजे ना की मला आयुष्यामध्ये काय करायचं आहे.
मला काय मिळवायचं आहे, माझी व्हिजन काय आहे, आणि त्या पद्धतीने माझं डे टू डे ऍक्टिव्हिटीज करायला पाहिजेत. की जर मला परमार्थामध्ये एक अत्युच्च गोष्टीवर, अत्युच्च लेवलला जायचं आहे, मला त्या आत्मारामाचं दर्शन पाहिजे आहे, त्या आत्मारामाचा अनुभव मला जर पाहिजे आहे, तर त्या पद्धतीने मी उपासना करायला नको का? आणि जर उपासना मी थोडीच केली तर मला आत्मारामाचं दर्शन दर्शन थोडंच होईल. म्हणून माझी व्हिजन काय आहे, मला काय मिळवायचं. जर मला अगदी आणि प्रपंचामध्ये म्हणलं तर एखादा म्हणेल की मला एवढी शेती करायची आहे, एवढं पीक माझं यायला पाहिजे, आणि जर एवढं जर पीक यायला पाहिजे तर मग मी कशा पद्धतीने मेहनत केली पाहिजे, कसं शेतीचं, कसं जमिनीचं हे सुपीक पण बघितलं पाहिजे, तसं ते केलं पाहिजे, कुठलं पीक आणलं पाहिजे, कुठलं जे हे आहे तणनाशक म्हणा, किंवा पीक चांगलं येण्यासाठी जे फवारणी आहे, किंवा जर हे लागलं असेल, रोग लागला असेल तर त्याची फवारणी करून पीक चांगलं येण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे व्हिजन आणि मिशन शुड बी सिंक्रोनाइज, शुड बी मॅच. नुसतं एवढंच नाही तर न्याय नीतीने वागायला पाहिजे. तर हा करंट लक्षण असलेला माणूस कसा असतो की तो न्यायानं कधी वागत नाही. आपल्याला जर थोडं जर उदाहरण जर बघायचं असेल तर दुर्योधन महाभारतामध्ये आहे, तो कधीही न्यायाने वागलेला नाही, कधीही नीतीने वागलेला नाही. तो स्वतः म्हणतो की द्रोणाचार्य हे माझे गुरु आहेत, मला न्याय काय हे त्यांनी शिकवलेलं आहे, मला नीती काय हे शिकवलेलं आहे, चांगलं काय आणि वाईट काय हे त्यांनी शिकवलं आहे, परंतु मला त्याप्रमाणे वागावं अशी इच्छा होत नाही. हे करंटपणाचं लक्षण आहे. पराभिलासी वासना, अत्यंत वासना त्याच्याकडे असतात, अत्यंत कामना असतात, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, पण तरी सुद्धा तो आळशी असल्यामुळं प्रयत्न करत नाही. म्हणून आपल्या ह्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी, असं कधीही होत नाही. म्हणजे वासना आहेत, मला इच्छा आहेत, मला काहीतरी मिळवायचं आहे, अकम्प्लिश करायचं आहे, पण आळशीपणा आहे, हे करंटपणाचं लक्षण आहे. म्हणजे अगदी जर उदाहरण घ्यायचं झालं तर कितीतरी मुलं आपण जर बघितली असतील तर अभ्यास करत नाहीत, आणि नंतर मग पेपर झाल्यानंतर कमी मार्क पडल्यानंतर सांगतात अरे काय झालं की पेपरच खूप अवघड आला, काय झालं तर माझं नशीबच फुटकं की मी ऑप्शनला टाकलेलं तेच पेपरमध्ये आलं. हे करंट लक्षण आहे. आळसे शरीर पाळिले परंतु पोटे विण गेले, सुडके बेन असे झाले, पांघराय असे राम. आणि म्हणून काय होतं, समर्थ म्हणतात की असा जो आळशी माणूस असेल त्यानं जर शरीर पाळलं जर असेल तर त्याला पांघरायला पांघरून मिळत नाही, म्हणजे त्याची दशा अतिशय वाईट होते. म्हणजे थोडक्यात काय की अन्न दशा होते. आणि हे प्रपंचामध्ये किती आवश्यक आहे बघा. जर आम्हाला यश जर पाहिजे असेल, प्रपंचामध्ये जर आम्हाला यशस्वी पाहिजे असेल, म्हणजे अगदी अकम्प्लिशमेंट जर काही करायचे असतील, संपत्ती मिळवायची असेल, चांगलं यश कंपनीमध्ये, धंद्यामध्ये, बिझनेसमध्ये मिळवायचं असेल, तर मला करंट लक्षण असून चालत नाही. आळसे शरीर पाळी अखंड कुसी कांडोळी, निद्रेचे पाडी सुकाळी आपणासी श्रीराम. जनासी मैत्री करेना, कठीण शब्द बोले नाना, मूर्खपणे आवरेना कोणी एकासी श्रीराम. पवित्र लोकांमध्ये भिडावे, ओंगळामध्ये निशंक धावे, सदा मनापासून भावे जननिंद क्रिया श्रीराम. तेथे कैचा परोपकार केला बहुतांचा संहार, पापी अनर्थी अपस्मार सर्वा बुद्धी श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की हा माणूस, करंट लक्षण असलेला माणूस परोपकार कसा करेल? जो स्वतःला सुधरू शकत नाही, जो स्वतःचा उद्धार करू शकत नाही, जो स्वतःची हेल्प स्वतः करू शकत नाही, तो दुसऱ्याला काय हेल्प करणार? तो परोपकार काय करणार? तो जनामध्ये, लोकांमध्ये काय त्याचा उपयोग होणार? काही. आणि मग तो काय करतो? केला बहुतांचा संहार. आणि म्हणून तो काय करतो की आपण सुद्धा बघितलेलं असेल की लोकांमध्ये अतिशय वाईट गोष्टी करतो की ते जेणेकरून समाजाचं अधःपतन होईल. स्वतःचं अधःपतन करून घेतो, आपल्या फॅमिलीचं अधःपतन करून घेतो, आपल्या नातेवाईकांचं अधःपतन करतो. आणि हाच माणूस, करंट लक्षण असलेला माणूस, हा समाजाचं, राष्ट्राचं अधःपतन करतो. आणि त्यामुळे तो पापी आहे, अनर्थी आहे, असं समर्थित म्हणतात. शब्द सांभाळून बोल, आवरिता आवरेना कोणी एका असे मानेना, बोलणे त्याचे श्रीराम. शब्द सांभाळून बोलेना. बघा, बोलताना अतिशय सांभाळून शब्द बोलायला लागतात. आणि हे प्रत्येक माणसासाठी आवश्यक आहे. आणि जसं जसं आम्ही वरती जातो तसं तसं पोझिशननी ते अजून जास्त आवश्यक आहे. आता सध्याच्या काळामध्ये मला खरं हे अध्यात्मामध्ये राजकारण येत नाही, पण मला राहवत नाही की अतिशय आज आम्हाला जर आजूबाजूला जर पाहिलं वर्ल्ड लेवलला राजकारण जे चालू आहे
तिथं शब्द सांभाळून बोलेना. जो माणूस पोझिशनवर आहे, जो मोठ्या एक सशक्त, की आम्ही ज्याला म्हणतो की जो पॉवरफुल नेशन आहे, त्या नेशनच्या प्रेसिडेंटनी किती व्यवस्थित बोललं पाहिजे, किती शब्द सांभाळून वापरले पाहिजेत, आज असं उद्या तसं, हे इट इज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट. आणि म्हणून तो काय करून घेतो लॉंग टर्म बेसिसवर, आणि त्याच्याबरोबर राष्ट्राचं सुद्धा अधपतन होत आणि हे सिद्धांत आहेत. म्हणून आज एखाद्या वेळेस आम्हाला असं शॉर्ट टर्म सक्सेस मिळेल सुद्धा, पण जर लॉंग टर्म जर बघितलं तर ते कधीही शक्य नाही. आवरता आवरेना, कधी तो माणूस आवरत नाही. कारण काय, की तो आज त्याच्याकडे अंगामध्ये रग आहे, त्याच्यामध्ये पोझिशन आहे, पॉवर आहे, आणि म्हणून त्याला असं वाटतं की मी जे काही करेल ते चालेल, त्याला कोणी आवरता येत नाही. पण असं फार काय चालत नाही. कोणी एका सीमाने ना बोलणे त्याचे श्राम, कोणी एकाच विश्वास नाही, कोणी एकाच शक्य नाही, विद्या वैभव काहीच नाही, उगीच ताठास राम. बघा ते ते ती पर्सनॅलिटी डोळ्यासमोर आणा, तर आपल्याला कळेल की कोणी एकाच विश्वास नाही, विश्वासच नाही. कारण काय, की विश्वास तयार करण्यासाठी कधी मी प्रयत्नच केला नाही. कारण काय, मी स्वतःला शहाणा समजतो, मी स्वतःला नंबर 1 समजतो, आणि मी सगळ्यांना खाली लेखतो, कमी लेखतो. त्यामुळे कधी कुणावर विश्वास टाकत नाही, कोणी कुणासाठी मी प्रयत्न करत नाही, कोणी मित्र नाही. थोडक्यात काय, की मी सेल्फिश व्ह्यूनी ज्यावेळेला सगळीकडे वावरतो, हे करंटपणाचं लक्षण आहे. आणि म्हणून विद्या वैभव काहीच नाही, उगीच ताठास राम. आणि म्हणून अशा माणसामागे नुसता फक्त इगो, स्वतःचा अहंकार असतो. आणि ज्याच्याकडे जितका मोठा अहंकार, तितक्याच तो फास्ट खाली येतो. ह्या जगाचा नियम आहे. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे, ऐसी विवेकाची उत्तरे ऐकणार नाही राम. समर्थ म्हणतात की जो करंट लक्षण आहे त्यांनी काय करावं, अतिशय विवेकाने वागावं, अतिशय विवेकाने बोलावं, आणि तरच भाग्य नंतर येतं. बघा, म्हणजे जर आम्हाला लक जर आमच्याकडून घ्यायचं असेल, बघा, आम्हाला भाग्यवान व्हायचं असेल, किंवा आम्हाला म्हणतो की लक आमच्याकडून जर आम्हाला पाहिजे असेल, किंवा भगवंत आमच्या बरोबर जर यायचा असेल, तर मी कसं वागलं पाहिजे, ते आपल्याला आता पुढच्या समासामध्ये, हे या समासामध्ये सांगितलं, पण निगेटिव्ह पद्धतीने सांगितलं. आता पुढच्या समासामध्ये ते सदैव लक्षण म्हणून सांगणार. म्हणून सांगितलेलं आहे की विवेकाने वागावं. स्वये आपणास कळेना, शिकवले ते ऐकेना, तयासी उपायना ना, काय करतीस राम. कल्पना करी उदंड काही, प्राप्तव्य तो काहीच नाही, अखंड पडिला संदेही अनुमानाचे सुद्धा. म्हणून अशी जी माणसं असतात ते डिसिजन घेऊ शकत नाही. ते बोलतात एक, अँड दे ट्रॅक बॅक, दे चेंज देअर वर्ड्स. भरपूर कल्पना करतात, भरपूर बेसिकली स्वतःच्या सुखासाठी ते अनेक कल्पना करतात, पण हातामध्ये ते काहीच मिळवत नाहीत. आणि म्हणून नेहमी ते संदेहामध्ये असतात, कॉन्फ्लिक्टमध्ये असतात. आणि म्हणूनच सांगितलं आहे की पुण्यमार्ग संडीला मने, पाप झडावे कशाने, निश्चय नाही अनुमाने, नाश केला श्राम. तेव्हा तो काय करतो, माणूस स्वतःचा नाश करून घेतो. काही एक पुरते कळेना, सभेमध्ये बोलो राहे ना, पाशका लाबाडा ऐसा करो आले जना. आणि त्यामुळे लोकांना पण कळतं, लोक खुळी नाही आहेत. या माणसाची पर्सनॅलिटी काय आहे, हा माणूस कसा बोलतो, करतो काय, बोलतो काय, कशा पद्धतीने वागतो. आणि बरोबर त्यामुळे काय होतं, हळूहळू लोकांना कळतं. सुरुवातीला लोक गप्प बसतील, सुरुवातीला लोक त्याची पोझिशन बघून, पॉवर बघून थोडीशी गप्प बसतील, पण हळूहळू हळूहळू एकदा जनमत फिरायला लागलं की मग तो माणूस तिथं राहू शकत नाही. म्हणून असं म्हणलंय की काही निमित्तपणे आपुले, बहुत जनासी कळवाले, तेची मनुष्य मान्य झाले भूमंडळी. आणि जर तेची मनुष्य मान्य झाले भूमंडळी श्रीराम. केवढा मोठा कॉन्फिडन्स आहे बघा. भूमंडळी म्हणजे फक्त भारत देशामध्ये म्हणलेलं नाही, भूमंडळी या संबंध, भूमंडळी म्हणजे या पृथ्वीवर जगन्मान्य व्हायचं असेल तर त्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला असल्याच पाहिजेत. असाव्यात, असल्या तर चांगलं होईल असं नाही. जर एखादा माणूस जगन्मान्य जर व्हायचा असेल तर त्यानं सगळ्यांचं अंतःकरण पाहून सगळ्यांसाठी काहीतरी करून दाखवणं आवश्यक आहे. आणि विचारांनी आणि आचारांनी, कारण सगळ्यांना कळतं की हा माणूस स्वतःचा विचार करतो का हा समाजाचा विचार करतो. आणि समाजाचा जर विचार करत असेल तोच माणूस संबंध सगळीकडे मान्य होतो. ह्या सिद्धांत तिथं समर्थ सांगतात. आणि परत पुढे सांगतात की झिजल्या वाचून कीर्ती कैची, मान्यता नव्हे की फुकाची, जिकडे तिकडे होते चिची अवलक्षणे सुद्धा. म्हणून समर्थ म्हणतात की कष्ट केलं, देर इज नो असं म्हटलं जातं की देर इज नो शॉर्ट टर्म सक्सेस,
किंवा कष्ट केल्याशिवाय कधीही पर्याय नाही. म्हणजे प्रचंड कष्ट केल्याशिवाय, म्हणजे झिजल्या वाचून कीर्ती घ्यायची. जर कीर्ती पाहिजे असेल, यश पाहिजे असेल, लक पाहिजे असेल तर, किंवा आम्हाला भाग्यवान म्हणायचं असेल स्वतःला, तर मला अतिशय प्रयत्न केले पाहिजेत, असं समर्थांचं इथं म्हणणं आहे. सगळे म्हणतात की सगळेजण अथवा जिकडे तिकडे होते चिची अवलक्षणे श्रीराम, भल्याची संगती धरेना आपणासे शहाणे करीना, तो आपला आपण वैरी जाणा स्वहित निर्णय राम. म्हणून चांगल्या लोकांशी संगती धरणं हे अतिशय आवश्यक आहे. मेंटर्स माझे चांगले पाहिजेत, माझे बॉसेस चांगले पाहिजेत, मला त्या पद्धतीने मी त्या लोकांमध्ये वावरलं पाहिजे, त्यांचं मी ऐकलं पाहिजे. असं जर जर केलं नसेल तर ते करंट लक्षण आहे म्हणतात, की तेव्हा आपणच आपल्याला शहाणा करत नाही असं समर्थ म्हणतात. आणि म्हणून तो काय आहे, तो आपला वैरी आहे, कारण त्याला स्वतःचं हितच कळत नाही. भगवंतांनी सुद्धा गीतेमध्ये सांगितलं की तूच तुझा मित्र आहेस आणि तूच तुझा शत्रू आहेस. तुझा कसा उद्धार होणार आहे तूच करून घ्यायचा आहेस, आणि कसं तुझं अधःपतन होणार आहे हे तूच करायचं आहेस. तुझं अधःपतन होऊ नये यासाठी तू प्रयत्न केला पाहिजेस, तुझं स्वहित व्हावं यासाठी तू प्रयत्न केला पाहिजेस. लोकांची बरे करावे ते उसणे सवेची घ्यावे, ऐसे जयाच्या जीवे जाणीजे ना सीताम. जेथे नाही उत्तम गुण ते करंट्याचे लक्षण, बहुतासी न म्हणे ते अवलक्षण सहजची झाले सीता. म्हणून समर्थ एका वाक्यात आता शेवट करताना सांगतात की ज्याच्यामध्ये उत्तम गुण नाहीत तो करंट आहे. हे थोडक्यात काय की देर इज, जर काही आम्हाला जर पाहिजे असेल तर हे गुण माझ्यामध्ये असलेच पाहिजेत. असले पाहिजेत असं नाही. इट इज नॉट गुड टू हॅव, इट इज मस्ट हॅव. अथवा ते करंटपणे लक्षण आहे. कार्याकारण सकळ काही, कार्यविण तो काहीच नाही, निकामी आणि दुःख प्रवाही वाहतच केला. म्हणून समर्थ म्हणतात की त्याच्याकडनं काही कुठले कार्य घडू शकत नाही, कुठलीही गोष्ट सरळ तो करू शकत नाही, तो निकामी असतो, तो दुःख प्रवाही असतो आणि तो वाहत जातो. कारण स्वतःची धारणा नाही, स्वतःकडे धैर्य नाही, बहुतासी मान्य थोडा, त्याच्या पापासी नाही जोडा, परश्री पडे उघडा जेथे तेथे श्रीराम. या कारणे अवगुण त्यागावे, उत्तम गुण समजून घ्यावे, तेणे मना करीत सारखे व्हावे सकळ काही श्रीराम. म्हणून समर्थित सगळ्यात शेवट करताना या समाजाचा करंट लक्षणाचा समारोप करताना समर्थ म्हणतात की याकरता अवगुण त्यागावे. अवगुण त्याग करणे हे सर्वोत्तम आहे, आणि अवगुण त्याग करणे म्हणजेच सदैव लक्षण, म्हणजेच चांगले गुण हे संपादन करणे, अंतःकरणामध्ये आम्ही आत्मसात करणे. ह्यालाच आता चौथा अध्याय, चौथा समास, सदैव लक्षण निरूपण श्रीराम समर्थ. मागे बोलिले करंट लक्षण ते विवेके सोडावे संपूर्ण, आता ऐका सदैव लक्षण परम सौख्यदायक सिद्ध. आता पॉझिटिव्ह वे सांगितलं, आधी मगाशी निगेटिव्ह पद्धतीने सांगितलं आणि ती लक्षणं त्याग करण्यासाठी सोडण्यासाठी प्रयत्न करावा सांगितलं, म्हणजे डोंट सांगितलं. आता डू म्हणजे आता काय करावं हे सांगतात. आता मागे करंट लक्षण ते विवेके सोडावे संपूर्ण समर्थाने सांगितलंय. विवेकानी, विचारानी, प्रयत्नपूर्वक त्याचा त्याग करावा सोडण्यासाठी, म्हणजे थोडक्यात वाईट सवयी सोडण्यासाठी, ऍडिक्शन सोडण्यासाठी, वाईट सवयी सोडण्यासाठी पूर्णपणे विवेकाने प्रयत्न केलाच पाहिजे. आणि जर केला नाही तर ते करंट लक्षण आहे. आता सदैव लक्षण म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात काय की कोण भाग्यशाली आहे पुरुष, किंवा कुणाला परमेश्वर मदत करेल, कुणाला आत्माराम मदत करेल, कुणाला श्रीराम मदत करेल, आणि ते केल्यानंतर परम सौख्यदायक जीवन होईल. त्याच्यासाठी काहीतरी गुण पाहिजेत ना. राम उगीच कसा सगळ्यांना मदत करेल, कुणाला मदत करेल राम, उपजत गुण शरीरी, परोपकारी नाना परी, आवडे सर्वांचे अंत काही सर्व काळ सदा. म्हणून पहिला गुण आहे की कुठला गुण आहे, परोपकार हा गुण आहे. आणि परोपकार म्हणजे दुसऱ्याला मदत करणं, दुसऱ्यासाठी सिद्ध असणं, त्याला मदत करण्यासाठी नेहमी सदैव सिद्ध असणं. म्हणजे थोडक्यात काय की माझ्यापेक्षा सुद्धा दुसऱ्याला मदत करणं, वेगवेगळ्या प्रकारांनी मदत करणं, नाना परी म्हणजे एका प्रकारे नाही, अनेक प्रकारांनी परोपकार करण्यासाठी तयार असणं, हे भाग्यशाली लक्षण आहे, हे सदैव लक्षण आहे. आणि परोपकार ज्यावेळेला आम्ही करतो त्यावेळेला समर्थ म्हणतात की आवडे सर्वांचे अंतर काही सर्व काळ श्रीराम. असा माणूस सर्वांना आवडतो, सर्व काळ आवडतो. कारण का, आता मला सांगा की कुणाला असं आवडणार नाही की मला मदत करतो एखादा माणूस आणि तो मला खरोखर मनापासून करतोय, आम्ही मदत करतो पण आम्ही इन रिटर्न
एक्सपेक्टेशन ठेवतो. बघा, त्याला परोपकार म्हणत नाही. मी दुसऱ्याला जर मदत करणार असेल आणि मला जर रिटर्न एक्सपेक्टेशन असेल तर त्याला परोपकार म्हणत नाही. परोपकार याचा अर्थ आहे की मी मदत करतोय पण आय एम नॉट एक्सपेक्टिंग एनिथिंग इन रिटर्न. कुठल्याही प्रकाराने मी रिटर्न एक्सपेक्टेशन नाही, मी फक्त मदत करणं एवढंच माझं काम आहे. अशी माणसं सगळ्यांना आवडतात आणि ही अशी माणसं सर्वमान्य होतात, सर्व काळ ती सर्वमान्य होतात. हे आणि असं जर आम्ही वागलो बघा तरच आम्हाला देव मदत करतो. असं जर आम्ही वागलो तरच आम्हाला परमेश्वर मदत करतो. असाच जर वागलो तेव्हाच आम्ही लकी होतो. म्हणून आमच्या आयुष्यामध्ये किंवा असं जर आम्ही बघतो की एखाद्या माणसाला आम्ही म्हणतो की अरे हा माणूस लकी आहे, तो लकी जस्ट लाईक दॅट होत नाही. त्यानं आधी काहीतरी चांगलं केलेलं असलं पाहिजे, त्याच वेळेला तो लकी होतो, त्याच वेळेला तो भाग्यशाली होतो, त्याच वेळेला तो सदैव लक्षण असणारा पुरुष होतो, त्याच वेळेला त्यानं त्याची करंट लक्षणं टाकून दिलेली असतात आणि म्हणूनच त्याचं आयुष्य सौख्यदायक असतं. म्हणूनच त्याला राम मदत करतो. राम सगळ्यांना का मदत करेल? त्याला भरपूर माणसं आहेत आता या जगामध्ये, सर्वांना तो का मदत करेल? परमेश्वराचं डिझाईन आहे, रामाचं डिझाईन आहे की जो परोपकारी आहे, जो चांगलं वागतो, जो थोडक्यात माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं. किती सोपं आहे सांगा? इतकं सिंपल आहे. आणि मग सुंदर अक्षर लेहो जाणे, चपळ अशुद्ध वाचू जाणे, अर्थांतर सांगो जाणे, सकळ काही सेराम. मगाशी आपण ते पाहिलंच की अक्षर सुंदर असावं, शुद्धपणाने वाचावं, फास्ट करावं. थोडक्यात काय की तो माणूस आळशी नसावा, तो नेहमी ऑन द टोज असावा, तो सगळ्यांशी मदत करणारा असावा, लोकांना अर्थ सांगणारा असावा. म्हणजे थोडक्यात काय की आपण स्वतः तसं वागून इतरांना म्हणजे थोडक्यात स्वतःचा उद्धार करून तो इतरांच्या उद्धारासाठी, समाजाच्या कल्याणासाठी तत्पर असावा. कोणाचे मनोगत तोडीना, भल्याची संगती सोडेना, सदैव लक्षण अनुमाना आणून ठेवीस नाम. म्हणून तो कसा असतो? नेहमी चांगल्या माणसांच्या मध्ये असतो. तो कुणाचं मन तोडत नाही, म्हणजे कुणालाही तो वाईट म्हणत नाही. त्यामुळे तो कसा असतो? जगन्मान्य असतो. तो सकळ जनासी व्हावा, जेथे तेथे नित्य नवा, मूर्खपणे अनुमान गोवा काहीच नाही सलाम. म्हणून तो स्वतः प्रचिती घेतल्यामुळे, तो तसा वागून दाखवल्यामुळे तो जिथं जातो तिथं तसा वागतो. म्हणजे काय हो? कारण प्रत्येक माणूस हा वेगवेगळा आहे, प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगवेगळा आहे, प्रत्येक माणसाचे कॅरेक्टरिस्टिक्स वेगवेगळे आहेत, प्रत्येक माणसाचा माइंडसेट वेगळा आहे, प्रत्येक माणसाचा ऍटिट्यूड वेगळा आहे. हा माणूस ज्यावेळेला जिथं जातो त्यावेळेला तो माणूस कसा आहे तशा पद्धतीने तो त्याच्याशी वागण्याचा प्रयत्न करतो. मी असा आहे म्हणून मी त्याच्याशी तसं वागत नाही. म्हणजे त्याच्यासाठी त्या माणसाकडे केवढी फ्लेक्झिबिलिटी पाहिजे, त्यासाठी त्या माणसाकडे केवढी दुसऱ्याचा विचार पाहिजे. कारण तो इतक्या दुसऱ्याचा विचार करतो की हा माणूस असं का दुःखी असेल बरं, ह्याला काय प्रॉब्लेम असेल बरं. तो न सांगता मी तिथं जातो आणि त्याचं दुःख निवारण करण्याचा प्रयत्न करतो. असा तो सकळ जनासी व्हावा, जेथे तेथे नित्य नवा. त्यामुळे तो नित्य नूतन वाटतो, नित्य नवा वाटतो. प्रत्येक माणसाला वाटतो की हा माझा मित्र आहे. नाना उत्तम गुण सत्पात्र, त्याची मनुष्य जगन्मित्र, प्रगट कीर्ती स्वतंत्र, पराधीन नाही सदा. पराधीन म्हणजे ही डझंट वॉन्ट एनी हेल्प फॉर हिमसेल्फ. तो सेल्फ सफिशियंट आहे. बघा, तो स्वतः समर्थ आहे, पराधीन अजिबात नाही. आणि म्हणून काय आहे, का आहे तो? कारण त्याच्यामध्ये अतिशय नाना गुण आहेत. तो सत्पात्र आहे, तो जगन्मित्र आहे, तो स्वतंत्र असल्यामुळे तो कीर्तवान आहे, तो भाग्यवान आहे, तो स्वतंत्र आहे. आणि तो ज्या वेळेला समाजामध्ये असतो त्यावेळेला लोक त्याच्याकडे पाहतात आणि ते स्वतःला रोल मॉडेल म्हणून त्याला पाहायला प्रयत्न करतात. असा तो तेजस्वी, असा ओजस्वी पुरुष आहे. त्यामुळे सूर्याचं तेज कधी झाकायला जात नाही, सूर्य कधी सांगायला लागत नाही की मी आता दिवस झाला आलो. तसंच असा जो माणूस आहे, यशस्वी माणूस. आता या यशस्वी, आता भ्रष्टाचार करून सुद्धा आम्ही यशस्वी होऊ शकतो, शॉर्टकट्स घेऊन सुद्धा आम्ही यशस्वी होऊ शकतो, पण ते यश फार काळ टिकणारा नसतं. पण हा माणूस कसा आहे? भाग्यशाली असणारा माणूस कसा आहे? वैभव संपन्न असणारा माणूस कसा आहे? तर तो त्याच्यामध्ये अतिशय उत्तम गुण आहेत. तो सत्पात्री आहे, तो जगन्मित्र आहे, तो मनुष्य आहे, तो अतिशय कीर्तिवान, स्वतंत्र, पराधीन नाही. आणि तो अतिशय कंटिन्युअसली स्वतः सेल्फ मोटिवेटेड आहे. अंतर उदंड करी पाठांतर, नेमस्तपणाचा विसर पडणार नाही श्रीराम. तो अतिशय प्रयत्न करतो, सगळ्यांचे अंतर राखतो, सगळ्यांशी चांगलं बोलतो. पाठांतर चांगलं आहे, अतिशय नम्र आहे, तो अहंकारी नाही.
कारण ज्यावेळेला सगळे गुण असतात त्यावेळेला अहंकार हा अतिशय मोठा दुर्गुण, तो जर आला तर तो दुर्गुण सगळ्या गुणांचा नाश करतो. म्हणून तो नम्र असणं पण अतिशय आवश्यक आहे. नम्रपणे पुसू जाणे, नेमस्त अर्थ सांगू जाणे, बोलावसे आहे ते वर्तो जाणे, उत्तम क्रिया श्रीराम. म्हणून जसं बोलतो तसं तो वागतो, म्हणजे दांभिकपणा नाही. जसं बोलतो तसं वागणं फार अवघड आहे. कारण बऱ्याच वेळा असं मला दिसतं की ज्या वेळेला पब्लिक प्लेसमध्ये लोक बोलतात आणि त्याच्या इंटरनल लाईफमध्ये स्वतःच्या निजी आयुष्यामध्ये त्याला पाहिजे तसं करतात. त्याला डबल स्टँडर्ड असं म्हणतात, दुटप्पी धोरण असं म्हणतात. म्हणून ते समर्थ म्हणतात की बोलावेसे वर्तो जाणे, जसं बोलतो तसं करतो, जसं करतो तसं बोलतो, ह्यालाच उत्तम क्रिया असं म्हणतात. तो मानाला बहुतासी कोणी बोलू न शके त्यासी, धगधगीत पुण्यरासी महापुरुष. म्हणून तो महापुरुष अशी त्याला पदवी मिळते. कसा आहे तो? धगधगीत आहे, तो ओजस्वी आहे, तेजस्वी आहे. पुण्यराशी म्हणजे पुण्यकर्म करून तो अतिशय तेजस्वी या समाजामध्ये वावरत असतो. त्याला सगळेजण मानतात, त्याच्याशी कोणीही बोलू शकत नाही, कारण तो कोणाला घाबरतच नाही, कारण तो मिंधा नाहीये, तो डिपेंडंट नाहीये. ज्यावेळेला आम्हाला इतरांकडून अपेक्षा असते त्यावेळेला आम्ही डिपेंडंट होतो, आणि म्हणून आम्ही डिपेंडंट झालो की आम्ही बोलायला घाबरतो. तो माणूस कसा असतो? कोणाला घाबरतच नाही. तो बरोबर तो कुणाला रिपोर्ट करतो? तो आत्मारामाला रिपोर्ट करतो. सदैव लक्षण, म्हणून त्याला सदैव लक्षण म्हणलेलं आहे. कारण का? की तो सदैव त्या देवाला रिपोर्ट करतो. म्हणजे काय? की तो त्याच्यासाठी जगतो. परोपकार का करतो? लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून परोपकार करत नाही, तर देवानी चांगलं म्हणावं म्हणून परोपकार करतो. कारण आम्ही सुद्धा परोपकार करतो बघा. सगळे सामाजिक ज्याला कार्यामध्ये, ज्याला आम्हाला सामाजिक कार्य करत असतो. मी एकदा एनजीओ सुद्धा मी जॉईन केलेली होती, आणि ज्यावेळेला मी गेलो त्यावेळेला मला कळलं की अरे एनजीओ अजून जास्त करप्ट आहे कॉर्पोरेट पेक्षा सुद्धा. तिथं परोपकार दाखवला जातो, फोटो काढले जातात, पण ऍक्च्युली परोपकार होतो का नाही हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून तो परोपकार करता, ज्यावेळेला आम्ही परोपकार करतो त्यावेळेला निसंग राहून निस्वार्थपणाने कुठलीही अपेक्षा न ठेवता परोपकार करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि असा जर माणूस असेल तर मग काय उणे तयाला भूमंडळी श्रीराम, त्याला काहीही कमी पडणार नाही भूमंडळामध्ये, असं समर्थ म्हणतात. बहुतजन वास पाहे वेळेसी तत्काळ उभा राहे, पुणे कोणाचे नस आहे तया पुरुषाची श्रीराम. त्याच्यामध्ये कुठलेही कमी गुण नसतात, कारण तो जे सर्व गुण स्वतःमध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तो त्याच्यामध्ये कुठलेही कमी नसतं, आणि त्यामुळे तो इतरांचं कुठलेही त्याचं स्वतःबद्दलचं स्टँडर्ड हाय असल्यामुळे तो इतरांचं कुणाचं कमी सुद्धा सहन करत नाही. म्हणजे थोडक्यात काय की प्रत्येकाला असं व्हावं यासाठी तो प्रयत्न करतो. वेळेला तत्काळ उभं राहतो, कुठं कुणाला मदतीला उभं राहतो. 14 विद्या 64 कला, जाणे संगीत गायन कळा, आत्मविद्येचा जिव्हाळा उदंड तेथे श्रीराम. त्याच्याकडे 14 विद्या आहेत, 14 64 कला आहेत, संगीत कला जाणतो, गायन कला जाणतो, आत्मविद्येचा त्याच्याकडे जिव्हाळा आहे. त्यामुळे त्याचं सगळं काम हे अतिशय उदंडपणानं चालतं. सकाळशी नम्र बोले, मनोगत राखोनी चालणे, अखंड कोणी एकाचे उणे, पदोत्सी नेणे श्रीराम. न्याय नीती भजन मर्यादा, काळ सार्थक करी सदा, दरिद्रीपणाची आपदा तेथे कैसी श्रीराम. समर्थ म्हणतात की नेहमी न्यायानं वागतो, नीतीने वागतो, सुद्धा भजन करतो, भक्ती करतो, सर्व काळ सदा सर्वदा आपला जो वेळ आहे तो सार्थक करतो, म्हणजे कुठेही फुकट वेळ घालवत नाही. त्यामुळे त्याच्याकडे दरिद्रपणा येण्याचा चान्सच नाही. उत्तम गुणे शृंगारला, तो भोवतामध्ये शोभला, प्रगट प्रतापे उगवला, मार्तंड जैसा श्रीराम. समर्थ म्हणतात की जसा मार्तंड असतो, मार्तंड कुणाला म्हणतात की दुपारचा सूर्य जो कसा तळपतो तसा तो मार्तंडासारखा समाजामध्ये वावरत असताना तळपत असतो. म्हणजे काय? थोडक्यात तो उत्तम गुणांनी तो शृंगारलेला असल्यामुळे तो भोवतामध्ये शोभला, तो सगळ्यांच्या मध्ये शोभून दिसतो. प्रगट प्रतापे उगवला, तो अतिशय प्रगट होतो. म्हणजे काय? त्याचा प्रताप जो असतो तो सगळीकडे तो दाखवतो म्हणजे दाखवण्यासाठी नाही, तो ऑटोमॅटिकली दाखवलाच जातो. जाणता पुरुष असेल जेथे, कळहो कैसा उठेल तेथे, उत्तम गुण विशीलते ते प्राणी करंटे श्रीराम. तो जाणता असेल पुरुष, तर असा जर माणूस असेल तर तिथं कळत त्या समाजामध्ये कळत कसा असेल, कारण तो प्रोएक्टिव्हली त्याचा सोल्युशन काढतो, आणि तो सगळ्या बहुतांची अंतरे म्हणजे सगळ्यांचा अंतःकरणाचा तो नेता असल्यामुळे, महंत असल्यामुळे तो त्यातनं सोल्युशन काढतो. त्याच्याकडे उत्तम गुण आहेत, त्यामुळे तो करंट असू शकत नाही. प्रपंची जाणे राजकारण, परमार्थी साकल्य विवरण,
सर्वामध्ये उत्तम गुण त्याचा भुक्ता श्रीराम. प्रपंचामध्ये राजकारण आवश्यक आहे. राजकारण हे चांगल्या अर्थानं आहे, किंवा काय बोलावं, कुठं बोलावं, कसं बोलावं, याला समर्थांनी राजकारण म्हणलेलं आहे. परमार्थी साकल्य विवरण म्हणजे परमार्थामध्ये सगळ्याचा विवेक आणि विचार करून असा हा जो उत्तम गुण आहे त्याचा तो भुक्ता आहे. मागे एक पुढे एक ऐसा कदापि नाही दंडक, सर्वत्रासी अलौकिक तया पुरुषाची श्रीराम. मागे एक आणि पुढे एक म्हणजे काय, ते कन्सिस्टन्सी आहे. म्हणजे तो चांगलं वागतो, एक दिवस चांगलं वागतो, दुसऱ्या दिवशी वाईट वागतो असं नाहीये. तो कंटिन्युअस कन्सिस्टंटली चांगला वागतो. जसं आत आहे तसं बाहेर वागतो. काल चांगला वागत होता, आजही चांगला वागतो, वर्तमानातही चांगला वागतो. अंतरासी लागेल ठका, ऐसी वर्तणूक करू नका, जेथे तेथे विवेका प्रगट करी. असं केव्हा होईल? विवेक असल्याशिवाय, विचार असल्याशिवाय, सत्सद विवेक बुद्धीनं विचार केल्याशिवाय माणूस तसं वागू शकत नाही. कर्मविधी, उपासनाविधी, ज्ञानविधी, वैराग्यविधी, विशाल नेतृत्वाची बुद्धी चैल कशी. त्यामुळे तो अतिशय बुद्धीनं, व्यवसायात्मिका बुद्धीनं तो काम करतो. त्यामुळे त्याचं कर्म विधीप्रमाणे असतं, उपासना विधीप्रमाणे असतं, ज्ञान त्याचं, वैराग्य सर्व काही विधिवत असतं, शास्त्रामध्ये सांगितलंय त्या पद्धतीने असतं. त्यामुळे तो त्याचं बुद्धी विशाल होते आणि त्याचं ज्ञान हे विशाल असतं. तो स्वतःला विशाल होतो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की तुका आकाशा एवढा. तो म्हणजे त्याची, तो असं संकुचित नसतो, तो विशाल असतो. म्हणजे थोडक्यात काय, अनलिमिटेड असतो. पाहता अवघे उत्तम गुण, तयास वाईट म्हणेल कोण, तैसा आत्मा संपूर्ण सर्वागती श्रीराम. हे कशासाठी सांगितलं सगळं? की अहो, जर आम्हाला जर आत्माराम जर पाहिजे असेल तर जसा आत्माराम आहे तसं मी व्हायला पाहिजे. जसा आत्माराम इन्फायनाईट आहे, जसा हा आत्माराम विशाल आहे, तसं मी व्हायला पाहिजे. मी संकुचित होऊन मी आत्माराम कसं दर्शन देईल मला? आणि म्हणून मी आत्मसात उत्तम गुण केल्यानंतर मगच, कारण आता आपल्याला दासबोध संपत आलेला आहे, समारोप व्हायला लागलेला आहे आणि आपण आता आत्मारामाकडे जाणार आहे. आणि आत्माराम ज्यावेळेला आम्हाला दर्शन जर पाहिजे असेल तर आत्माराम जसा आहे तसं मी झालो तरच आत्मारामाचं मला दर्शन होईल, तरच मला त्या आत्माराम मला समजेल, उमजेल, जाणून येईल. आणि म्हणून एखादा जर म्हणेल की मी नुसतं वाचतो आणि मी आत्मसात करत नाही, तर मला कधीही आत्माराम भेटणार नाही, मला कधीही आत्मारामाचं दर्शन होणार नाही. म्हणून प्रिरिक्विजिट, आत्मारामासाठी प्रिरिक्विजिट काय आहे? तर मनाचे श्लोक आणि दासबोध याचं अतिशय काळजीपूर्वक वाचन, मनन, चिंतन आणि आचरण. जैसा आत्मा संपूर्ण घट सर्वा घटी श्रीराम, लहान थोर तैसेची करी परोपकार मनापासून श्रीराम. दुसऱ्याच्या दुःखे दुखवे, दुसऱ्याच्या सुखे सुखावे, अवघेची सुखी असावे, ऐसी वासना श्रीराम. म्हणून सगळे संत काय म्हणतात? सर्व सुखी असावे, फक्त मी सुखी असावं, माझे फॅमिली सुखी असावी, माझे नातेवाईक सगळे सुखी असावेत, असे सगळेजणच आम्ही म्हणतो. पण तो कसा आहे? सर्वजण सुखी असावेत अशी वासना अशी त्याची असते. उदंड मुले नानापरी, वडिलांचे मन अवघ्या परी, तैसे अवघ्याची चिंता करी महापुरुष. म्हणून तो महापुरुष आहे. म्हणून समर्थ महापुरुष का आहेत? तर चिंता करीतो विश्वाची. तो विश्वाची चिंता करतो. कारण का? की सगळ्या विश्वाचं भलं व्हावं यासाठी सदैव पुरुष, सदैव लक्षण असलेला पुरुष नेहमी सदा कार्यरत असतो. जयास कोणासे सोसेना, तयाशी धिक्कांचन वासना, धिक्कारिल्या धिक्कारेना, तोची महापुरुष श्रीराम. मिथ्या शरीर निंदले तरी याचे काय गेले, ज्ञात्यासी जिंतले देहबुद्धीने श्रीराम. हे अवघे अवघलक्षण, ज्ञाता तेही विलक्षण, काहीतरी उत्तम गुण जनी दाखवावे श्रीराम. उत्तम गुणास मनुष्य वेधे, वाईट गुणास प्राणी खेदे, तीक्ष्ण बुद्धी लोक साधे, काय जाणती श्रीराम. लोके अत्यंत क्षमा करीती, आलिया लोकांचे प्रचिती, मग ते लोक पाठी राखती, नाना प्रकारे श्रीराम. बहुतास वाटे मी थोर, सर्वमान्य पाहिजे विचार, धीर उदार गंभीर महापुरुष श्रीराम. आम्हाला सगळ्यांनाच सेल्फ अनालिसिस किंवा इंट्रोस्पेक्शन केल्यानंतर आम्हाला प्रत्येकाला वाटतं की मीच परोपकार करतो, मीच महंत आहे, मीच महापुरुष आहे. समर्थ म्हणतात की मला माझ्याबद्दल काय वाटतं याला काही एक अर्थ नाही. कारण सर्वमान्य पाहिजे विचार, तो सर्वमान्य असला पाहिजे, लोकमान्य असला पाहिजे. म्हणून लोकमान्य टिळकांना लोकमान्य ही पदवी मिळालेली आहे. कारण का? की ते लोकमान्य आहेत. ही पदवी मी म्हणून चालत नाही, तर लोकांनी मला पदवी दिली पाहिजे. आणि म्हणूनच तो कसा असतो? धीर उदार गंभीर महापुरुष असतो. जितके काही उत्तम गुण ते समर्थाचे लक्षण.
अवगुणते करंटपण सहजची झाले म्हणून समर्थ म्हणतात की रे जे जे उत्तम उदात्त उन्नत ते समर्थाचं लक्षण असलंच पाहिजे, म्हणजे ते रामाचं लक्षण असलंच पाहिजे. तसा राम म्हणून रामाची भक्ती करणं इतकं सोपं नाही. रामाची भक्ती करणं म्हणजेच समर्थाची भक्ती करणं, आणि समर्थाची भक्ती करणं म्हणजे समर्थाचे गुण आमच्यामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या जीवनामध्ये ते आत्मसात करणं. ते सर्व गुण माझ्यामध्ये आले याचाच अर्थ मी समर्थ झालो, मी आत्माराम मला दर्शन देण्यासाठी मी ते तिथपर्यंत गेलो, हे माझा प्रयत्न आहे. आणि ते प्रयत्न करताना ते सदैव लक्षण सदैव माझ्या मनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये यावं, आणि करंटपणा लक्षण किंवा अवगुण हे सांडावे, त्याग करावे. म्हणजे थोडक्यात अवगुण ते करंट लक्षण सहजची झाले, ते जर गेले आणि सदैव लक्षण आल्यासारखंच आहे असं समर्थ म्हणतात. म्हणूनच या ठिकाणी आपला सदैव लक्षण आणि करंट लक्षण हे दोन्ही समास इथे पूर्ण होतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सदैव लक्षण निरूपण नाम समास 14. हरिओम तत्सत. प्रार्थना म्हणते. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तूच सावरी दयाळा कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, आता न दिसे उरी दयाळा कल्याण करी राम राया. कुठे जावे काय करावे, काय करावे, आरंभिली बोहरी दयाळा कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी देवराया, देवराया कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. हा नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेल्या आहेत. ऑडिओ आणि व्हिडिओ अनम्यूट करून जर काही शंका असतील, काही प्रश्न असतील, काही कॉमेंट्स असतील ते आपण करू शकतो. तर तसं म्हणाल झाले तासभर पाहतोय, त्यामुळे हे जे काही समर्थाने सांगितलंय त्यात काही नवीन नक्कीच नाहीये. पण हे तितकंच खरं आहे की आम्हाला हे सदैव सदा सर्वदा ते आठवण करून द्यावी, म्हणून 19व्या दशकामध्ये सुद्धा समर्थांनी हे समास घातलेले आहेत. याचं कारण असं आहे की हेच सगळ्यात जास्त अवघड आहे. बोलणं अतिशय सोपं आहे, पण त्या पद्धतीने वागणं, तशा पद्धतीने स्वतःला घडवणं, तशा पद्धतीने स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करणं, स्वतः अनालिसिस करणं आणि स्वतःला घडवणं सदा सर्वदा नेहमी, हे म्हणजे अतिशय अतिशय पराकोटीचं अवघड आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की समर्थांनी अगदी खरं बघितलं तर हे अतिशय सोपे आहेत, खरं कॉमन सेन्स आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा हे समाज पुन्हा पुन्हा हे इथे करून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे नावं देऊन समर्थांनी
एक अतिशय उच्च कोटीचं आयुष्य प्रत्येकाने घडवावं आणि त्या पद्धतीने आपण स्वतःचा उद्धार करून घ्यावा. कारण प्रत्येक नर हा नारायण आहेच आणि उत्तम गुण अंगी बाळगणं म्हणजेच नराचा नारायण होणं. आणि हेच आम्हाला समर्थ हळूहळू आता आत्मारामाकडे घेऊन चाललेले आहेत. एक 2 मिनिटं थांबतो आणि नंतर मग आपण रेकॉर्डिंग थांबवू आणि सेशन क्लोज करू. ठीक आहे. मी सेशन क्लोज करतो.